नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आपण बघतोय कंबाईन पूर्व परीक्षेसाठी असलेली आपली अतिसंभाव्य प्रश्न सिरीज आणि या संभाव्य प्रश्न सिरीज मध्ये आज आपण पुढचं लेक्चर बघणार आहे। तर आपलं लेक्चर असणार आहे 3 नंबरचं लेक्चर, लक्षात ठेवा। आणि या 3 नंबरच्या लेक्चर मध्ये आज आपण घेतलेत काही क्वेश्चन, त्या क्वेश्चनच्या माध्यमातून आपण तिथला सर्व एरिया कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे। म्हणजे याचा अर्थ तो प्रश्न बघत असताना त्या टॉपिक मधला सगळ्यात महत्त्वाचा भाग तुमचा कव्हर होईल आणि जे की येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला रिव्हिजन करायला ते अधिक सोपं जाईल, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं जास्त वेळ न घेता आपण आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या आजच्या लेक्चरला सुरुवात करूया। तर खालीलपैकी योग्य विधान ओळखा। तर आता क्वेश्चन पण असे घेतलेत की 2023, 24, 25 ला पूर्व आणि मुख्यला तो एरिया राहिला होता आयोगाचा, त्यामुळे त्याला सोबत धरून हे प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न केलाय, ज्याच्या माध्यमातून तिथला एरियावर जर परत कधी क्वेश्चन आला तर तो क्वेश्चन तुमचा कव्हर होईल, लक्षात ठेवा। तर खालीलपैकी योग्य विधान ओळखा। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहिष्कृत हितकारणी सभेबद्दलचे स्टेटमेंट दिलेत, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतोच, लक्षात ठेवा। पहिलं, बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना 20 जुलै 1924 ला करण्यात आली। कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष चिमणलाल सेटलवाड होते। कार्यवाहक सीताराम नामदेव शिवतारकर आणि कोषाध्यक्ष निवृत्ती तुळशीदास जाधव होते। या सभेचे ब्रीदवाक्य होते शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। तर असे 4 विधान दिलेत, लक्षात ठेवा। एरिया कव्हर करायचा होता ॲज अ समाज सुधारक, त्यामुळे समाज सुधारक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महत्वाचे आहेत, ज्यांच्यावर परीक्षेला एखादा तरी का असतो क्वेश्चन असतो, लक्षात ठेवा। पण डॉक्टर बाबासाहेबांनी सामाजिक कार्याला सुरुवात ज्या गोष्टीपासून केली होती ती पहिली घटना म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं बहिष्कृत हितकारणी सभा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याचा श्री गणेशा ज्या सभेपासून झाला होता ती सभा म्हणजे बहिष्कृत हितकारणी सभा। ती पहिलीच संघटना होती किंवा पहिलाच सगळ्यात महत्त्वाची सोसायटी होती ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात, कारण तिथून डॉक्टर बाबासाहेबांचं काम चालू होतं, लक्षात ठेवा। त्यामुळे बहिष्कृत हितकारणी सभा महत्त्वाची आहे। आणि मग या बहिष्कृत हितकारणी सभेबद्दल तुम्हाला दिले 4 वाक्य, तर यातले कुठले विधान योग्य आहेत, लक्षात ठेवा। आता पहिलं विधान, बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना 20 जुलैला झाली होती 1924 ला, हे बरोबर आहे। कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष चिमणलाल सेटलवाड होते, हे वाक्य चूक आहे, लक्षात ठेवा। कारण कार्यकारी मंडळाचा अध्यक्ष कोण होतं, तर सगळ्यात महत्त्वाचं कार्यकारी अध्यक्ष यांना त्यांनी काम केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। म्हणजे कार्यकारी अध्यक्ष कोण आहेत, कार्यकारी अध्यक्ष, तर सगळ्यात महत्त्वाचं कार्यकारी अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे कार्यकारी अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेबांचं नाव महत्त्वाचं आहे, ते कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आपल्याला दिसतील, लक्षात ठेवा। त्यानंतर कार्यवाहक होते सीताराम नामदेव शिवतारकर। तर सीताराम नामदेव शिवतारकर हे व्यक्ती महत्त्वाचे आहेत, ज्यांच्यावर परीक्षेला कंबाईनच्या मेन्सला प्रश्न आला होता, कारण ते बहिष्कृत हितकारणी सभेचे कोण आहेत, कार्यवाहक आहेत। आता फक्त अध्यक्ष विचारलं, लक्षात ठेवा। बहिष्कृत हितकारणी सभेचे अध्यक्ष कोण होते, तर अध्यक्ष होते चिमणलाल सेटलवाड, अध्यक्ष होते चिमणलाल सेटलवाड, लक्षात ठेवा। त्यामुळे अध्यक्ष म्हणून चिमणलाल सेटलवाड महत्वाचे आहेत, पण कार्यकारी अध्यक्ष म्हणून ज्यांचं नाव महत्वाचं आहे ते व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, लक्षात ठेवा। त्यानंतर कार्यवाहक सीताराम शिवतारकर होते। कोषाध्यक्ष कोण होते, निवृत्ती तुळशीदास जाधव, जे कोषाध्यक्ष होते। ब्रीदवाक्य बरोबर आहे, म्हणजे क विधान बरोबर आहे, ड पण विधान बरोबर आहे। ब्रीदवाक्य होतं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। ठीक आहे, त्यामुळे शिका, संघटित व संघर्ष करा हे ब्रीदवाक्य सुद्धा बरोबर असलेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं अशा पद्धतीनं हा क्वेश्चन इथं तुम्हाला तयार करण्यात आला होता, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो। म्हणजे जर ब विधान चुकीचं म्हणलं तर अकड हे या प्रश्नाचं काय उत्तर आहे। अकड असलेलं ऑप्शन तुम्हाला 2 नंबर मध्ये आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे 2 नंबर हे या प्रश्नाचं उत्तर आहे। आता इथं ब आलं, इथं पण ब आहे आणि 4 मध्ये पण ब आहे, म्हणजे याचा अर्थ एक ऑप्शन जर तुम्ही बाजूला काढला तर सगळ्यात महत्त्वाचं तुमचं उत्तर राहतं। आणि तुम्ही लक्षात ठेवा 2024 चा पॅटर्न परीक्षाचा, 2025 चा पॅटर्न आणि 2023 चा पॅटर्न या फॉर्मॅट मध्ये राहिलेला आहे। कारण सगळ्यात महत्त्वाचं वरीलपैकी सर्व तिथं ऑप्शन मध्ये कुठं नव्हतं, पण पॅटर्नचा थोडा विचार करा, कारण सगळ्यात महत्त्वाचं 24, 25, 23 ला सेम पॅटर्न क्वेश्चन आलेले आहेत, पर्याय सुद्धा त्याचे सेम राहिलेले आहेत, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे एक विधान जर चुकीचं माहिती असेल तर बऱ्यापैकी आपले पर्याय त्यातून कमी होतात आणि आपण उत्तराच्या जवळ जाण्याचा काय करतो, प्रयत्न करतो, लक्षात
ठेवा. त्यामुळे थोडे पर्याय कमी करून योग्य उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त क्वेश्चन आपले कंबाईन पूर्वला बरोबर आले पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे बहिष्कृत हितकारणी सभा महत्वाची आहे. पण बहिष्कृत हितकारणी सभेचे संस्थापक कोण होते असं जर विचारलं तर बहिष्कृत हितकारणी सभेचे संस्थापक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लक्षात ठेवा. तर डॉक्टर बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना मुंबईमध्ये 1924 ला केली होती, लक्षात ठेवा. पण मुंबईमध्ये त्यांनी स्थापना केली तेव्हा त्या सभा जी भरली होती स्थापन करण्यासाठी त्याचे अध्यक्ष सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, लक्षात ठेवा. पण पुढे बहिष्कृत हितकारणी सभेनं ज्यांच्या अध्यक्षतेखाली काम केलं ते व्यक्ती मात्र कोण राहिले होते? चिमणलाल सटलवाड. हे चिमणलाल सटलवाड यांचं योगदान महत्वाचं आहे. एक महत्वाचे व्यक्ती होते चिमणलाल सटलवाड, कारण सगळ्यात महत्वाचं इब्राहिम रहमतुल्ला आणि चिमणलाल सटलवाड या दोन लोकांनी मुंबई प्रांतामध्ये एज्युकेशन प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्यासाठी काम केलं, लक्षात ठेवा. हे चिमणलाल सटलवाड पुढे जाऊन सगळ्यात महत्वाचं हंटर कमिशन नेमलं होतं जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करणं. या हंटर कमिशनचे सुद्धा चिमणलाल सटलवाड काय होते तर महत्वाचे सदस्य होते, लक्षात ठेवा. त्यामुळे एक महत्वाची व्यक्ती आहे ज्यांनी बहिष्कृत हितकारणी सभेमध्ये सुद्धा काम केलेलं आपल्याला इथं दिसतं, लक्षात ठेवा. पण संस्थापक मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असलेले आपल्याला दिसून येतील. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेबांचं काम आहे, पहिली संघटना आहे ज्यामुळे त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो. त्यानंतर सरस्वती विलास नावाचं एक वृत्तपत्र सुद्धा लक्षात ठेवा, ते या सभेच्या माध्यमातून काढायचे. त्यानंतर सोलापूरला सुद्धा एक वसतिगृह या सभेच्या माध्यमातून चालू केलेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. त्यामुळे सरस्वती विलास नावाचे हस्तलिखित सुद्धा या सभेच्या माध्यमातून प्रकाशित केलं जायचं, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे सरस्वती विलास हे लक्षात ठेवा. सोबत कुठल्या ठिकाणी वसतिगृह बांधलं होतं? सोलापूरला, हे पण महत्वाचं आहे. त्यामुळे परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेबांची पहिली संघटित सामाजिक संस्था होती ज्याची स्थापना 20 जुलै 1924 ला मुंबईमध्ये झाली होती, लक्षात ठेवा. बहिष्कृत हितकारणी सभा. ठीक आहे. अध्यक्ष होते चिमणलाल सटलवाड, कार्यवाहक होते शिवतरकर, लक्षात ठेवा. आणि कार्यकारी अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. त्यामुळे अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष, कार्यवाहक आणि ब्रीदवाक्य हे 4 मुद्दे महत्वाचे ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जातो. त्यामुळे वसतिगृहांची स्थापना करणं महत्वाचा विषय होता. शिक्षण आणि संघटनेच्यावर भर देणं. आता पुढच्या काळामध्ये 1946 ला डॉक्टर बाबासाहेबांनी एज्युकेशनसाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटी काढली होती, ज्यांच्या माध्यमातून 2 कॉलेज त्यांनी चालवले, सिद्धार्थ कॉलेज आणि मिलिंद कॉलेज, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे मिलिंद कॉलेज होतं औरंगाबादला आणि सिद्धार्थ कॉलेज होतं मुंबईला. ठीक आहे. त्यामुळे दोन्ही कॉलेजेस महत्वाचे आहेत ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेबांचा शैक्षणिक आराखडा आपल्याला दिसतो, लक्षात ठेवा. त्या संस्थेच्या माध्यमातून आज लाखो विद्यार्थी घडून आपलं समृद्ध आयुष्य जगताना दिसत आहेत. त्यामुळे शिक्षणाचं रोवलेलं रोपटं पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आपल्याला दिसतं. पण ही संस्था सुद्धा शिक्षण आणि संघटन याच्यावर काम करणारी संस्था असलेली आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. मार्च 14 तळ्याचा पुढे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेबांनी केला होता 1927 ला. त्यामुळे सगळ्यात 27 ला 2 सत्याग्रह होते. एक महाड इथं 14 तळ्याचा सत्याग्रह होता आणि 27 ला मनुस्मृतीचं दहन सुद्धा 1927 ला त्यांनी केलेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवणं हे डॉक्टर बाबासाहेबांचं काम होतं. माणगाव परिषदेमध्ये शाहू महाराज प्रमुख पाहुणे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथं अध्यक्ष होते. तेव्हा शाहू महाराजांनी शब्दप्रयोग उच्चारला होता, लक्षात ठेवा. अस्पृश्यांना आता घाबरण्याचं कारण नाही, कारण तो तुम्हाला तुमचा उद्धार करता तुम्हाला इथं मिळालेला आहे, तो तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. आणि 1922 ला हे वाक्य, 1920 ला हे वाक्य शाहू महाराजांचं होतं. पण ते शब्द न शब्द खरा करून दाखवणारे व्यक्ती पुढे कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेबांनी पुढे जे काम केलं ते काम सगळं महत्वाचं आहे ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. ठीक आहे. त्यामुळे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा महत्वाचा नारा डॉक्टर बाबासाहेबांचा इथं आपल्याला दिसतो, लक्षात ठेवा. त्यामुळे शिक्षणाचा प्रसार करणं, संघर्ष, आर्थिक राजकीय हक्कासाठी संघर्ष करणं, वसतिगृह, ग्रंथालय, शैक्षणिक संस्था स्थापन करणं आणि स्वाभिमान आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्यामध्ये जागृती अस्पृश्य समाजामध्ये निर्माण करणं हे काम बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेबांनी केलेलं आपल्याला दिसतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेतला जो पहिला दिवस होता 7 नोव्हेंबर ते महाराष्ट्र सरकार आज शाळा प्रवेश दिन म्हणून साजरा करतं, त्यावर सुद्धा परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेबांची पहिली संस्था आहे, त्यामुळे परीक्षेला क्वेश्चन बनतात. त्यामुळे पहिल्या संस्थेबद्दलची डिटेल माहिती सगळी लक्षात असू देत, परीक्षेला एखादा तरी क्वेश्चन इथं जमतो, लक्षात ठेवा. ठीक आहे.
त्यानंतर सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेच्या स्थापनेत खालीलपैकी कोणत्या लोकांचा सहभाग होता? तर सगळ्यात महत्त्वाचं प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज आणि आर्य समाज ज्यांचा महाराष्ट्रासोबत संबंध आहे त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. त्यामुळे सत्यशोधक समाजामधले तुम्हाला इथं सदस्य दिलेत, लक्षात ठेवा. तर खालीलपैकी कोणत्या सदस्यांचा मुंबई शाखेमध्ये काय होतं समावेश होतो? तर रामय्या व्यंकय्या अय्यवारू हे सदस्य होते, सोबत नरसिंगराव साहेबू वडताळ हे पण होते, जया मल्लाप्पा लिंगू होते, व्यंकू काळेवार होते. कृष्णराव भालेकरनी सांगितलं होतं त्यांना मुंबईमध्ये शाखा स्थापन करा, पण भाऊराव पाटोळे सातारामध्ये होते त्यामुळे ते मुंबई शाखेमध्ये नव्हते. नारायण मेघाजी लोखंडी मुंबईमध्ये होते, पण रामचंद्र घाडगे नव्हते कारण ते सातारामध्ये होते. पण मुंबई शाखेचे प्रमुख कोण होते लक्षात ठेवा? तर मुंबईमध्ये महात्मा फुले यांनी, लक्षात ठेवा, 1874 ला शाखा स्थापन केली होती. आता मुंबईमध्ये सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करा असं महात्मा फुले यांना म्हणलेले व्यक्ती कोण होते? तर त्यांचं नाव होतं कृष्णराव भालेकर. त्यामुळे कृष्णराव भालेकर हे महत्वाचे आहेत ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील, लक्षात ठेवा. त्यानंतर कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू नावाचं वर्तमानपत्र पुण्यातून चालू केलं, जे सत्यशोधक समाजाचं काय होतं? मुखपत्र होतं, लक्षात ठेवा. ज्यामध्ये शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्वाचं भूमिका आणि जमीनदार जे शेतकऱ्यावर अन्याय करतात, सावकार शेतकऱ्यावर अन्याय करतात, या सगळ्यांच्या ओझ्यामध्ये शेतकरी कसा दबून गेलाय ह्या सगळ्याचं वर्णन, शेतकऱ्यांच्या शोषणाचं वर्णन हे मुखपत्र दीनबंधू मधून केलं जायचं, जे कृष्णराव भालेकर चालवायचे, लक्षात ठेवा. पण पुण्यामधून हे वर्तमानपत्र जरी कृष्णराव भालेकर चालवत असले तरी हे वर्तमानपत्र मुंबईमधून चालवण्याचं काम नामो लोखंडेंनी केलं होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे कामगारांचे प्रमुख प्रश्न नामो लोखंडे तिथून काय करायचे? मांडायचे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पण सत्यशोधक समाजामध्ये कोणकोणते लोक होते? रामय्या व्यंकय्या अय्यवारू, त्यानंतर नरसिंग साहेबू वडताळ, जया मल्लाप्पा लिंगू, व्यंकू काळेवार, नामो लोखंडे सगळे लोक होते. आता भाऊराव पाटोळे, रामचंद्र घाडगे, लक्षात ठेवा, सोबत अजून एक ज्योतिराम फाळके, हे 3 लोक लक्षात ठेवा ज्यांच्यावर कंबाईन पूर्व परीक्षेला 2024 ला प्रश्न होता. कोणता? तर भाऊराव पाटोळे, रामचंद्र घाडगे, ज्योतिराम फाळके, लक्षात ठेवा. हे जे लोक होते तर या लोकांनी काय केलं होतं? या लोकांनी सातारा जिल्ह्यामध्ये या लोकांनी जलशाच्या माध्यमातून काय केला होता? सत्यशोधक समाजाचा प्रसार आणि प्रचार केला होता. त्यातलं रामचंद्र घाडगे हे सातारा जिल्ह्यातील कालेगावचे रहिवासी होते, लक्षात ठेवा. त्यांचा जन्म तिथं झाला होता, पण सगळ्यात महत्वाचं प्रसिद्ध जलसाकार होते ते, आणि जलशेच्या माध्यमातून सत्यशोधक समाजाला खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या लोकांनी सातारा जिल्ह्यामध्ये केलं होतं. एवढंच नाही तर सातारा जिल्हा हा सत्यशोधक समाजाचा बालेकिल्ला सुद्धा राहिला होता, लक्षात ठेवा. त्यामुळे ते लोक महत्वाचे आहेत ज्यांच्यावर कंबाईन पूर्वला 24 ला प्रश्न आला होता. त्यामुळे या लोकांचे योगदान ही महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर रामय्या व्यंकय्या अय्यवारू आणि सगळ्यात महत्वाचं व्यंकू काळेवार हे 2 लोक होते, लक्षात ठेवा. हे 2 लोक महत्वाचे आहेत. या 2 लोकांनी 1200 रुपये खर्च करून मुंबईमध्ये सत्यशोधक समाजाला छापखाना भेट दिला होता. त्यामुळे सत्यशोधक समाजाला छापखाना भेट देणारे कोण होते? तर हे 2 लोक होते. सोबत किती रुपये खर्च केलेला? 1200 रुपये. एवढंच नाही तर ते 2 लोक मुंबईमधले बांधकाम व्यावसायिक होते, लक्षात ठेवा. तर मुंबईमधल्या बांधकाम व्यावसायिक असणाऱ्या 2 लोकांनी 1200 रुपये देऊन सत्यशोधक समाजाला छापखाना भेट दिला, ज्यांच्यावर परीक्षेला आजपर्यंत 3 वेळा आयोगाने क्वेश्चन विचारून झालेला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं नरसिंग साहेबू वडताळ, जया मल्लाप्पा लिंगू हे पण लोक मुंबईमधल्या सत्यशोधक समाजाचे काय होते? मेंबर होते, लक्षात ठेवा. आता जर परीक्षेला क्वेश्चन विचारला तर लक्षात ठेवा आता नवीन ट्रेंड कसा आहे, जे की परीक्षेला तिथं क्वेश्चन विचारले जातात. उदाहरणार्थ महात्मा फुले आज एक समाज सुधारक आहेत, लक्षात ठेवा. पण महात्मा फुले आज समाज सुधारक म्हणून काम करत असताना त्यांच्या सोबत जे सहकारी आहेत का ते सहकारी लक्षात ठेवायचे, कारण त्या सहकार्यांवर प्रश्न येताना दिसत आहेत. आणि मग सगळ्यात महत्वाचं मध्यंतरीच्या काळामध्ये त्या सहकार्यांची जी पुढची पिढी आहे त्या पुढच्या पिढीवर सुद्धा परीक्षेला क्वेश्चन येत होते, लक्षात ठेवा. आता उदाहरणार्थ महात्मा फुले यांचे सहकारी कोण आहेत? कृष्णराव भालेकर. त्यामुळे कृष्णराव भालेकर यांच्यावर प्रश्न असतात. महात्मा फुले यांचे सहकारी कोण आहेत? देवराम ठोसर, लक्षात ठेवा. त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन येतात. महात्मा फुले यांचे सहकारी कोण आहेत? तर सगळ्यात महत्वाचं बापूजी हरी शिंदे, त्यांच्यावर पण प्रश्न आले, लक्षात ठेवा. बापूजी हरी शिंदे. त्यानंतर महात्मा फुले यांचे सहकारी कोण आहेत? लवजी वस्ताद साळवे, त्यांच्यावर पण प्रश्न आले.
महात्मा फुले यांचे सहकारी कोण आहेत तर सगळ्यात महत्वाचं तुकाराम पडवळ, ज्यांच्यावर प्रश्न आले लक्षात ठेवा. म्हणजे महात्मा फुलेंचे जे सहकारी आहेत का त्यांच्यावर कंटिन्यू क्वेश्चन येत राहिले. आता तुकाराम पडवळ यांच्यावर क्वेश्चन का आला, कारण त्यांनी जातीभेद विवेकसार नावाचं काय लिहिलं होतं, पुस्तक लिहिलं होतं. आणि जातीभेद विवेकसार नावाचं पुस्तक लिहून त्यांनी सगळ्यात महत्वाचं काय केलं होतं तर जातीभेद विवेकसार पुस्तक लिहून त्यांनी अस्पृश्यतेबद्दल लिहिलेलं, जातीबद्धतेबद्दल लिहिलेलं लक्षात ठेवा. महात्मा फुलेंनी त्या पुस्तकाचं काय केलं होतं, उद्घाटन केलं होतं. त्यानंतर देवराम ठोसर यांच्या कन्या लक्षात ठेवा, त्यांचं नाव होतं तानुबाई बिर्जे. आता तानुबाई बिर्जे या सगळ्यात महत्वाच्या व्यक्ती ज्यांनी दीनबंधू या वर्तमानपत्राचं काय केलं, संपादन केलं लक्षात ठेवा. पहिल्या महिला ज्या एखाद्या वर्तमानपत्राचं संपादन करतात त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन आला होता. म्हणजे महात्मा फुलेंचे सहकारी त्यांची पुढची पिढी लक्षात ठेवा. पण तानुबाई बिर्जे या महात्मा फुले यांच्या मानस कन्या सुद्धा होत्या लक्षात ठेवा. आणि महात्मा फुलेंनी चालू केलेल्या शाळेमध्ये त्यांचं शिक्षणही झालं होतं. त्यामुळे तानुबाई बिर्जे महत्वाचे, त्यांच्यावर क्वेश्चन राहिला. बापूजी हरी शिंदे त्यांच्या मुलगी लक्षात ठेवा ताराबाई शिंदे. आता ताराबाई शिंदेनी ग्रंथ लिहिला होता कोणता, स्त्री पुरुष तुलना ग्रंथ लक्षात ठेवा. त्यामुळे स्त्री पुरुष तुलना ग्रंथातल्या विचारांना महात्मा फुलेंनी पाठिंबा दिला होता. ठीक आहे. त्यानंतर लहुजी वस्ताद साळवे यांच्या भावाच्या मुलगी लक्षात ठेवा मुक्ता साळवे. आता मुक्ता साळवे यांच्यावरही क्वेश्चन आला, कारण का अस्पृश्यांसाठी जी शाळा चालू केली होती त्या शाळेमध्ये शिकणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या लक्षात ठेवा मुक्ता साळवे. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने क्वेश्चन परीक्षेला येतात की जिथं ॲज अ महात्मा फुले ॲज अ सोशल रिफॉर्मर आहेत, पण महात्मा फुले यांच्या सोबत काम करणारे लोक आणि त्यांच्या सोबतची पुढची पिढी लक्षात ठेवा ज्यांच्यासोबत महात्मा फुलेंचा पण संबंध राहिला होता किंवा त्यांच्यावर त्यांच्या कार्याला महात्मा फुलेंनी पाठिंबा दिला होता, तर अशा सगळ्या लोकांवर परीक्षेला क्वेश्चन येतात. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ज्या की आपल्याला परीक्षेसाठी महत्वाच्या असतात. मग महात्मा फुले यांच्या सोबत काम करणारे जे सहकारी आहेत का त्यांची सुद्धा सगळी माहिती लक्षात ठेवा. सहकार्य ज्या ज्या लोकांनी केलं होतं त्यांच्यावर आयोग क्वेश्चन विचारतं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे हे महत्वाचं आहे, परीक्षेला क्वेश्चन बनतात. त्यामुळं अशा पद्धतीने मुंबईमध्ये जो सत्यशोधक समाज काम करायचा त्या सत्यशोधक समाजासोबत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं परीक्षेला विचारतील. बाकी मग सत्यशोधक समाजाबद्दलचं सगळ्यात महत्वाचं महात्मा फुले हे सत्यशोधक समाजाचे काय होते, संस्थापक होते लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे सर्व साक्ष जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. ईश्वराची सेवा करण्यासाठी आपल्याला मध्यस्थांची गरज नाही, कारण आपण सर्व ईश्वराची लेकरे आहोत. तर आई वडिलांची सेवा करायला जसं आपल्याला मध्यस्थांची गरज नाही तसं ईश्वरांची सेवा करायला कुठल्या मध्यस्थाची गरज नाही असं म्हणणारे व्यक्ती महात्मा फुले. आणि त्याच सत्यशोधक समाजाचं ब्रीदवाक्य होतं सर्व साक्ष जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. प्रश्न विचारतील ब्रीदवाक्य काय होतं लक्षात ठेवा. स्थापना कधी झाली, 24 सप्टेंबर 1873 ला पुण्यामध्ये महात्मा फुले अध्यक्ष राहिले होते. तिथं त्यांनी स्थापना केली आणि मुंबईमध्ये शाखा स्थापन झाली 1874 ला. ठीक आहे. त्यामुळे मुंबई शाखेमध्ये भरपूर सगळे लोक होते लक्षात ठेवा. रामय्या व्यंकय्या अय्यावार होती, जया लिंगू होते लक्षात ठेवा, नरसिंगराव साहेब वडताळ होते, नाम लोखंडे होते, रामसेठ बापू उरोणे होते. अशा बऱ्याचशा लोकांनी मुंबई शाखेमध्ये आपलं मुंबई शाखेचे पदाधिकारी होते यांनी काम केलं होतं. पण कोषाध्यक्ष कोण होते सत्यशोधक समाजाचे, रामसेठ बापू उरोणे होते. प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. दर रविवारी यांची काय भरायची, बैठक भरायची लक्षात ठेवा. दर रविवारी सोमवार पेठेमध्ये, हे महत्वाचं आहे, डॉक्टर गावडे यांच्या घरी. त्यामुळे डॉक्टर गावडे यांच्या घरी दर रविवारी सोमवार पेठेमध्ये त्यांची बैठक भरत असे. दीनबंधू वर्तमानपत्र महत्वाचं आहे. नामलोखंड्यांना भारतीय कामगार चळवळीचं जनक असं म्हणतात, ज्यांनी सत्यशोधक समाजाचं काम केलं होतं. ठीक आहे. त्यामुळे सत्यशोधक समाज आणि सोबत या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर अतिशूद्र भारताचे पहिले मूल निवासी आहेत, हे वाक्य सुद्धा महात्मा फुले यांचं आहे, जो कंबाईनच्या मेन्सला प्रश्न होता लक्षात ठेवा. त्यामुळे अतिशूद्रामध्ये शिक्षणाचा प्रसार करणं त्यासाठी त्यांनी 18 शाळा चालवलेल्या आपल्याला पुण्यामध्ये दिसतील लक्षात ठेवा. जातीभेद आणि पुरुषाला विरोध होता. सामाजिक समता न्याय प्रस्थापित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. नंतर विधवा पुनर्विवाहाला सुद्धा त्यांनी प्रोत्साहन दिलं होतं. एवढंच नाही तर त्यांच्या विधवा पुनर्विवाहाच्या कार्यामध्ये विष्णू शास्त्री पंडितांनी त्यांना मदत केली होती. रघुनाथ या व्यक्तीचा नर्मदा या विधवेसोबत पुनर्विवाह घडवून आणणारे व्यक्ती कोण होते, महात्मा फुले. हे वाक्य नीट लक्षात ठेवा. आयोगाचा परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. रघुनाथ या व्यक्तीचा, जनार्दन या व्यक्तीचा नर्मदा या विधवेसोबत पुनर्विवाह कोणी घडवून आणला, महात्मा फुलेंनी घडवून आणला. त्यामुळे विधवा पुनर्विवाहाला सुद्धा त्यांनी पाठिंबा दिला लक्षात ठेवा. त्यामुळे सत्याचा आधार घेऊन समाजामध्ये सुधारणा करणं हा बेस सत्यशोधकचा होता. त्यासाठी महात्मा फुले यांचं कार्य आपल्याला इथं दिसतं लक्षात ठेवा. त्यामुळे परीक्षेला क्वेश्चन विचारतील तर ही सगळी इन्फॉर्मेशन काय करा लक्षात ठेवा.
1765 मध्ये दिवाणी अधिकार मिळाल्यानंतर पुढीलपैकी कोणत्या डोंगरी जमातीशी ब्रिटिशांचा सर्वप्रथम संबंध आला होता? आदिवासी उठावासोबतचा हा क्वेश्चन जो की एक महत्वाचा आहे, परीक्षेला क्वेश्चन बनू शकतो, लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचा सर्वप्रथम ब्रिटिशांचा संबंध कुठल्या आदिवासी जमातीसोबत आला होता? गारो, खासी, कुकी, तिप्पेशा. तर सगळ्यात महत्वाचं खासी या आदिवासी लोकांसोबत पहिला इंग्रजांचा संबंध आलेला. पण लक्षात ठेवा 1765 ला सगळ्यात महत्वाचं दिवाणी अधिकार कंपनीला मिळाले होते. आता दिवाणी अधिकार कंपनीला मिळाले ज्याच्यावर कंपनीनं अगोदरही प्रश्न विचारलेला आहे, लक्षात ठेवा आयोगानं. ठीक आहे. तर 1765 ला सगळ्यात महत्वाचं एक तह झाला होता ज्या तहाचं नाव होतं अलाहाबादचा तह. अलाहाबादचा तह हा शाह आलम सोबत रॉबर्ट क्लाईव्हनं केला होता, लक्षात ठेवा. आणि शाह आलम सोबत केलेल्या तहानं कंपनीला सगळ्यात महत्वाचं कोणते अधिकार मिळाले होते? दिवाणी अधिकार मिळाले होते, लक्षात ठेवा. आणि त्या दिवाणी अधिकारामुळे सगळ्यात महत्वाचं 3 प्रांताचे दिवाणी अधिकार मिळाले. एक बंगाल, दुसरं बिहार आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं ओरिसा. तर बंगाल, बिहार, ओरिसाचे काय मिळाले होते? दिवाणी मिळाले होते. आता परीक्षेला असा क्वेश्चन होता, अलाहाबादच्या तहानं कंपनीला 1765च्या अलाहाबादच्या तहानं कंपनीला मद्रासची दिवाणी भेटली. 2019 का 20 ला कंबाईनला हे वाक्य होतं, पण ते वाक्य चुकीचं आहे. कारण अलाहाबादच्या तहानं अधिकार भेटले होते कुठले? बंगाल, बिहार आणि ओरिसा, लक्षात ठेवा. त्यामुळे बंगाल, बिहार, ओरिसा हे महत्वाचं आहे ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. ठीक आहे. मग हा अधिकार मिळाल्यानंतर तिथं खासी लोकांसोबत पुढे इंग्रजांचा संपर्क आलेला आणि त्यांच्यासोबत तिथं उठाव झाला होता. तर सगळ्यात महत्वाचं गारो, खासी, जैंतिया या टेकड्या, लक्षात ठेवा. तर गारो, खासी, जैंतिया या टेकड्यामध्ये असणारा सगळा समुदाय, ज्या समुदायासोबत हा संघर्ष इंग्रजांचा 1765 ला आपल्याला आलेला दिसतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे अलाहाबादचा तह महत्वाचा आहे, त्याच्यावर प्रश्न विचारतील. अलाहाबादच्या तहानं पुढे जाऊन बंगालमध्ये 1765 ला दुहेरी शासन व्यवस्था लागू करण्यात आली होती. आणि या दुहेरी शासन व्यवस्थेनं सगळ्यात महत्वाचं एक 5-7 वर्ष समृद्ध असलेल्या बंगालची काय केली होती? लूट केली होती, लक्षात ठेवा. त्यामुळे समृद्ध असलेल्या बंगालला कंगाल करणारे व्यक्ती कोण होते? तर ते होते सगळ्यात महत्वाचे इंग्रज आणि त्यातला महत्वाचा व्यक्ती होता रॉबर्ट क्लाईव्ह. म्हणून ही व्यवस्था बंद करायला पुढच्या काळामध्ये 1772 ला एक व्यक्ती आला होता आणि त्या व्यक्तीचं नाव होतं वॉरन हेस्टिंग. त्यामुळे वॉरन हेस्टिंगनं ही सगळं बंद केलेलं आपल्याला इथे दिसतं, लक्षात ठेवा. त्यामुळे 1772 हे साल महत्वाचं आहे ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. ठीक आहे. त्यामुळे 1765 ते 1772 7 वर्ष ही व्यवस्था त्या भागामध्ये राहिलेली आपल्याला दिसते, ज्या व्यवस्थेचा सगळ्यात महत्वाचा उद्देश होता, लक्षात ठेवा, सगळा महसूल कंपनीकडे होता, जबाबदारी मात्र नवाबाकडे होती. ठीक आहे. त्यामुळे अलाहाबादचा तर 1765 ला झालता, त्यानंतर झालेला हा महत्वाचा बदल होता. पण लक्षात ठेवा 1765 ला कंपनीला बंगालमध्ये पूर्ण नियंत्रण मिळालं होतं. त्यामुळे 1765 मध्ये बंगालमध्ये कंपनीला पूर्ण काय मिळालं? नियंत्रण मिळालं. आणि पूर्ण नियंत्रण जेव्हा बंगालमध्ये प्राप्त झालं तेव्हा तिथं दुहेरी शासन व्यवस्था लावलेली आपल्याला दिसते आणि त्याच्या माध्यमातून मग हा संघर्ष तिथं आलेला दिसतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं खासी. तर पुढेही खासी लोकांचा संघर्ष झाला होता. 1853 आपला सगळ्यात महत्वाचं काय 1765 लाही झाला. पुढं 1833 30 ते 33च्या दरम्यान खासी लोकांनी परत उठाव केला होता. पण तेव्हा मात्र खासी लोकांचं नेतृत्व करणारा व्यक्ती होता, त्या व्यक्तीचं नाव होतं तीरथ सिंग, लक्षात ठेवा. त्यामुळे इंग्रजांचं ब्रह्मदेशासोबत युद्ध चालू होतं. त्यामुळे त्या पहाडी भागामध्ये रस्ता बांधण्याचं काम चालू होतं आणि एकदा जर पक्का रस्ता झाला तर इथं इंग्रजांचं वर्चस्व येऊ शकतं. म्हणून तिथल्या आदिवासी समुदायाने खासी लोकांनी इंग्रजांना विरोध केला. पण त्या सगळ्याचं नेतृत्व स्वीकारणारा पुढं कोण होता? तर तीरथ सिंग होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे तीरथ सिंग हा खासी नेता आहे ज्यानं त्या भागामध्ये नेतृत्व केलेलं दिसतं. 1829 ते 1833 या काळात तो उठाव झाला होता, जेव्हा सगळ्यात महत्वाचं बेंटिंग हा काय होता? भारताचा गव्हर्नर जनरल होता, लक्षात ठेवा. तर असे सगळे खासी लोक एकत्र आले आणि एकत्र येऊन त्यांनी इंग्रजांना काय केला? विरोध केला. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा एक शौर्यपूर्ण लढा त्या भागामध्ये त्यांनी उभा केला. त्यामुळे जमीन, परंपरा, स्वातंत्र्य यासाठीचा त्यांचा संघर्ष होता, लक्षात ठेवा. त्यामुळे नेतृत्व करणारा व्यक्ती कोण होता हे महत्वाचं आहे. त्यामुळे खासी ईशान्य भारतातील मेघालयच्या परिसरामध्ये राहणारे आदिवासी समुदाय आपल्याला दिसतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे तिथं त्यांनी त्या भागामध्ये इंग्रजांसोबत लढा देऊन तिथल्या प्रांतातून इंग्रजांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे एक महत्वाचा लढा हा आपल्याला ओळखता येतो ज्याला आपण खासी उठाव असं म्हणतो, लक्षात ठेवा.
त्यानंतर वसाहत काळातील विटले आयोग खालीलपैकी कोणत्या उद्देशासाठी स्थापन करण्यात आला होता? ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचा हा क्वेश्चन जातो कामगार चळवळीमध्ये, आणि कामगार चळवळीमधला महत्वाचा क्वेश्चन आहे ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. त्यामुळे फिटले कमिशन कशासाठी होतं? तर सगळ्यात महत्वाचं 1929 ला सरकारनं फिटले यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमलं होतं. तर त्या कमिशनचं नाव होतं रॉयल कमिशन असं त्या कमिशनचं नाव होतं, लक्षात ठेवा. ज्याचे अध्यक्ष विटले होते म्हणून त्याला आपण विटले कमिशन असं म्हणतो. तर भविष्यातील राजकीय सुधारणांसाठी भारताची योग्यता ठरवणं हा विषय नव्हता. कामगारांच्या सद्यस्थितीचा अहवाल देणं आणि शिफारशी देणं, बरोबर, कारण हे 2 नंबरचंच उत्तर आहे. कारण कामगारांच्या सद्यस्थितीचा अहवाल देण्यासाठी, कामगारांच्या जीवनमानातल्या समस्या समजावून घेण्यासाठी सरकारनं 1929 ला फिटले कमिशन नेमलं होतं, लक्षात ठेवा. आणि त्या फिटले कमिशन अध्यक्षतेखाली कामगारांच्या समस्या समजून घेण्याचा त्यांनी काय केला होता? प्रयत्न केला होता. नागरी सेवा नाही, आर्थिक सुधारणा पण नाही. ठीक आहे, त्यामुळे कामगारांच्या स्थितीसाठी असलेले विटले कमिशन महत्वाचं आहे. आता बघा, कामगारांसाठी असलेलं विटले कमिशन, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कामगारांसाठी अजून काय महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. त्यामुळे कामगार चळवळ तुम्ही व्यवस्थित करून जावा. कामगार संघटना तुम्ही व्यवस्थित करा. कंबाईनला एखादा तरी परीक्षेला काय येतो? क्वेश्चन येतो. आता लक्षात ठेवा, कामगार संघटनेमधले काही महत्वाचे फॅक्ट्स तुम्हाला सांगतो ज्याच्या माध्यमातून पुढे येणारे क्वेश्चन तुम्हाला त्या फॅक्टच्या आधारे सोडवता येऊ शकतील, कारण तसे प्रश्न आयोगाने आजपर्यंत विचारून झालेले आहेत. पहिलं, कामगार संघटना स्थापन करण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल कोणी टाकलं असा आयोगाने प्रश्न विचारला होता. त्यांचं उत्तर होतं एस बंगाली, लक्षात ठेवा. त्यामुळे कामगार संघटना स्थापन करण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल पडलं. त्यानंतर दुसरा क्वेश्चन, कामगारांच्या कामाच्या तासासंदर्भात विधेयक मांडणारे व्यक्ती कोण होते? आता कामगारांच्या कामाच्या तासासंबंधात विधेयक मांडणारे पहिले व्यक्ती कोण होते? एस बंगालीच होते, लक्षात ठेवा. त्यांनीच ते विधेयक मांडलं होतं. त्यानंतर कामगारांची संघटना पहिली 1884 ला स्थापन केली. त्या संघटनेचं नाव होतं बॉम्बे मिल अँड असोसिएशन. संघटना स्थापन करणारे व्यक्ती कोण होते? लोखंडे होते, नामू लोखंडे. त्यामुळे त्यांच्यावरही प्रश्न परीक्षेला विचारतात, लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, कामगारांच्या संघटना ज्या स्थापन होत होत्या त्याला कायद्यानं संरक्षण प्रदान करावं यासाठी पुढाकार घेणारे व्यक्ती कोण होते? तर त्यांचं नाव होतं नामू जोशी, लक्षात ठेवा. म्हणून युनियन ट्रेड ऍक्ट नावाचा कायदा पुढे पास करण्यात आला. त्यामुळे 1926 ला कामगारांना संघटनाला संरक्षण प्रदान करा असं विधेयक किंवा त्याच्यासाठी काम करणारी व्यक्ती नामू जोशी राहिलेली आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. त्यानंतर कामगारांची 1920 ला स्थापन झालेली सगळ्यात महत्वाची संघटना आयटक, ज्याचे अध्यक्ष लाला लजपतराय होते, त्यांच्यावर प्रश्न विचारलाच गेलेला, लक्षात ठेवा. त्यामुळे आयटकची पूर्ण कार्यकारिणी, लक्षात ठेवा. आयटकच्या कार्यकारिणीवर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. अध्यक्ष, सचिव, सहसचिव, लक्षात ठेवा. आयटक मध्ये पडलेली फूट 26-27 ला ती सुद्धा महत्वाची आहे, त्याच्यावर प्रश्न विचारतील. त्यानंतर नामू जोशी यांनी कामगार संघटना कोणत्या स्थापन केल्या? त्या संघटनाची नावं, तर बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन ही एक संघटना होती, आणि सोशल सर्व्हिस लीग किरण नावाच्या वर्तमानपत्रामधून त्यांनी आपले प्रश्न पण मांडले, लक्षात ठेवा. 1920 च्या आयटक महत्वाचे आहे, त्याच्यावर प्रश्न विचारतील. त्यानंतर भाकप 1925 ला कामगारांसाठी स्थापन झालेली संघटना भारतीय कम्युनिस्ट पार्टी, श्रीपाद अमृत डांगे त्यासाठी महत्वाची व्यक्ती, त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी आहेत महत्वाच्या जिथं कामगारांवर प्रश्न असू शकतो. त्यानंतर हे सगळं करत असताना 1892 चा फॅक्टरी ऍक्ट करा, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. आणि तो फॅक्टरी ऍक्ट करत असताना नामू लोखंडे यांचं योगदानच महत्वाचं आहे, त्यांच्या योगदानावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. ठीक आहे, त्यानंतर फॅक्टरी कमिशन हे महत्वाचे आहे, 4 आहेत ते की परीक्षेला क्वेश्चन विचारतात. नंतर वेगवेगळे फॅक्टरी कमिशन नेमले होते सरकारनं, त्या कमिशनची पण माहिती असू देत. त्या कमिशन मध्ये कोणकोणते सदस्य काम करायचे त्यांची माहिती असू द्या, त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. आबुट नॉट कमिशन होतं पहिलं, लेथब्रिज कमिशन होतं, लक्षात ठेवा. त्या लेथब्रिज आणि आबुट नॉट कमिशन मधले मेंबर सदस्य कोण कोण होते ज्यांच्यावर पुढच्या काळामध्ये परीक्षेला क्वेश्चन असू शकतो. त्यामुळे कामगार चळवळ, कामगार संघटना व्यवस्थित करा, ज्यांच्यावर परीक्षेला एखादा तरी काय बनतो? प्रश्न बनतो. आणि त्यासाठी मग हे सगळं काय महत्वाचं आहे. सोबत फिटले कमिशन कशासाठी होतं? कामगारांसाठी होतं, कामगारांच्या जीवनमान उंचवण्यासाठी त्यांना अहवाल तयार करायचा होता, आणि सोबत गव्हर्नमेंटला शिफारशी करायच्या होत्या. ठीक आहे, प्रश्न विचारतात. त्यानंतर ब्रिटिश संसदेमध्ये भारतीयांना थेट प्रतिनिधित्व मिळावं यासाठी पुढीलपैकी
कोणी हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये याचिका दाखल केली? लक्षात ठेवा, हे असे क्वेश्चन सध्याच्या काळामध्ये परीक्षेला येताना दिसत आहेत. अशी कोणती संघटना होती ज्या संघटनेनं भारतीयांना थेट प्रतिनिधित्व मिळावं यासाठी याचिका दाखल केली होती? सांगा बरं या प्रश्नाचं उत्तर काय आहे. तुमच्या समोर 4 संघटना आहेत: डेक्कन असोसिएशन, इंडियन असोसिएशन, मद्रास महाजन सभा, पुणे सार्वजनिक सभा. अशी कोणती संघटना होती ज्या संघटनेनं थेट प्रतिनिधित्व मिळावं यासाठी याचिका दाखल केली होती हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये? ठीक आहे, तर त्या संघटनेचं उत्तर आहे, ठीक आहे, तुम्ही अभ्यासला असेल, तुम्हाला माहिती असेल, त्या संघटनेचं उत्तर आहे पुणे सार्वजनिक सभा. आणि पुणे सार्वजनिक सभा ही संघटना महत्वाची ज्यांच्यावर परीक्षेला काय येतो? प्रश्न येतो. लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे पुणे सार्वजनिक सभा जे की सगळ्यात महत्वाचं अगोदर पुणे असोसिएशन नावानं ओळखले जात होती. पुणे असोसिएशन ही 1867 ला स्थापना होती. लक्षात ठेवा. आणि त्याचंच नाव पुढं सार्वजनिक सभा असंही झालं होतं 1870 ला. मग गेल्या वर्षी कंबाईनच्या मेन्सला प्रश्न होता, सार्वजनिक सभेच्या अगोदरचं नाव काय होतं? पुणे असोसिएशन. आता सार्वजनिक सभा ही महत्वाची संघटना आहे ज्याची पूर्ण कार्यकारिणी विचारतात. लक्षात ठेवा, त्यामुळे कार्यकारिणी लक्षात असू देत, परीक्षेला क्वेश्चन असतो. कार्यकारिणी काय होती? तर पुणे सार्वजनिक सभेची स्थापना 1870 ला झाली. पण सगळ्यात महत्वाचं पहिलं व्यक्ती सार्वजनिक सभेचे अध्यक्ष कोण होते? सार्वजनिक सभेचे अध्यक्ष कोण होते म्हणल्यानंतर आपले मुलं फसू शकतात, आपले पोरं ग.वा. जोशी लिहून येतील. पण लक्षात ठेवा, सार्वजनिक सभेचे अध्यक्ष सगळ्यात महत्वाचं अंश संस्थानाचे राजे श्रीनिवास पंत प्रतिनिधी हे होते. लक्षात ठेवा. पण संस्थापक सार्वजनिक सभेचा कोण होतं असं जर विचारलं ना तर त्यांचं उत्तर आहे मग ग.वा. जोशी. त्यामुळे ग.वा. जोशी हे संस्थापक होते. पण सार्वजनिक सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते असं जेव्हा क्वेश्चन येईल तेव्हा अंश संस्थानाचे राजे श्रीनिवास पंत प्रतिनिधी हे तुम्हाला सार्वजनिक सभेचे पहिले अध्यक्ष दिसतील. सार्वजनिक सभेचे सचिव कोण होते? सार्वजनिक सभेचे सचिव होते गोपाळकृष्ण गोखले. लक्षात ठेवा. त्यामुळे गोपाळकृष्ण गोखले महत्वाचे आहेत, ते सार्वजनिक सभेचे सचिव राहिले होते. सार्वजनिक सभेचे सगळ्यात महत्वाचं सदस्य कोण कोण होते? तर सार्वजनिक सभेचे सदस्य होते महादेव गोविंद रानडे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं गावडे नावाचे व्यक्ती होते. लक्षात ठेवा. सीताराम हरी चिपळूणकर नावाचे व्यक्ती होते. तर असे बरेचसे सदस्य हे सार्वजनिक सभेचे काय होते? सदस्य होते. त्यामुळे यांनी सदस्य म्हणून काम केलं होतं. सार्वजनिक सभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या? तर त्यांचं नाव होतं मीरा पावगी. त्यामुळे मीरा पावगी या सार्वजनिक सभेच्या पहिल्या काय होत्या? अध्यक्ष होत्या. 150 वर्षाचा इतिहास आहे सार्वजनिक सभेला, पण या 150 वर्षाच्या इतिहासामध्ये एकमेव महिला अध्यक्ष राहिल्या, त्या अध्यक्षा कोण होत्या? मीरा पावगी होत्या. त्यामुळे परीक्षेला क्वेश्चन विचारतील पहिल्या अध्यक्षा कोण. त्यानंतर सार्वजनिक सभेचं 1880 नंतर प्रमुख म्हणून कोणी काम केलं होतं? तर त्या व्यक्तीचं नाव होतं सीताराम हरी चिपळूणकर. कारण ग.वा. जोशी यांचा काय झाला होता? मृत्यू झाला होता 1880 ला. त्यामुळे 80 नंतर चिपळूणकरांनी काम केलेलं आपल्याला इथं दिसतं. लक्षात ठेवा. त्यानंतर पुणे सार्वजनिक सभेचं ब्रीद वाक्य काय होतं? असे ब्रीद वाक्य वगैरे लक्षात ठेवा, प्रश्न विचारतात. आस्ते कदम आगे बढो. तर आस्ते कदम आगे बढो हे सार्वजनिक सभेचं महत्वाचं काय आहे? ब्रीद वाक्य आहे. सार्वजनिक सभेची ज्या दिवशी स्थापना झाली त्या दिवशी कुठला सण होता? लक्षात ठेवा, त्या दिवशी गुढीपाडवा होता. 2 एप्रिल 1870 ला सार्वजनिक सभेची स्थापना आहे. या सार्वजनिक सभेनं लक्षात ठेवा तर सगळ्यात महत्वाचं एका व्यक्तीला कायदेशीर सहकार्य पुरवलं होतं. त्यांचं नाव होतं मल्हारराव गायकवाड. लक्षात ठेवा, मल्हारराव गायकवाड यांच्यावर इंग्रजांनी विष प्रयोगाचा आरोप केला होता. तेव्हा त्या सभेनं त्या मल्हारराव गायकवाड यांना सगळं कायदेशीर सहकार्य पुरवलेलं, कायदेशीर सहकार्य केलेलं. प्रश्न विचारतील यांच्यावर विष प्रयोगाचा आरोप केल्यानंतर त्यांना कायदेशीर सहकार्य करणारी संघटना कोणती आहे? मग सार्वजनिक सभा. कारण सार्वजनिक सभेमध्ये बऱ्यापैकी सदस्य ब्राह्मण पण होते आणि सार्वजनिक सभेमध्ये बऱ्यापैकी सदस्य वकीलही होते. लक्षात ठेवा. त्यामुळे खूप सगळ्या वकिलांचा त्याच्यामध्ये सहभाग होता. एवढंच नाही तर लक्षात ठेवा दुष्काळासाठी सरकारने केड समिती नेमली होती. या केड समितीला सार्वजनिक सभेनं सगळं सहकार्य केलं होतं. लक्षात ठेवा. आणि दुष्काळामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची बाजू त्या केड समितीला सांगण्याचं काम ग.वा. जोशींनी केलेलं आपल्याला दिसतं. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे सार्वजनिक सभा महत्वाची आहे ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. सार्वजनिक सभेला महात्मा फुले सार्वजनिक भटसभा असंही म्हणले होते. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक भटसभा म्हणून सार्वजनिक सभेवर काय केले होते? टीका पण केली होती. लक्षात ठेवा. पण ग.वा. जोशी हे महात्मा फुलेंचे चांगले मित्र होते. डॉक्टर भांडारकर सुद्धा महात्मा फुलेंचे मित्र होते. लक्षात ठेवा. सार्वजनिक सभेच्या माध्यमातून 1877 ला लक्षात ठेवा ग.वा. जोशी यांनी खादीचा वेश परिधान करून ते राणीला भेटले होते.
आणि राणीसाठी जेव्हा दिल्ली दरबार भरवण्यात आला तेव्हा त्या दिल्ली दरबाराचं वर्णन ग वा जोशींनी भारतीय संसद असं केलं होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे भारतीय संसद वर्णन करणारे सगळ्यात महत्वाची व्यक्ती कोण होते? ग वा जोशी. त्यामुळे सार्वजनिक सभा महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणे चळवळीमधली एक महत्वाची संघटना राहिली आहे, ज्या संघटनेनं सरकारला याचिका दाखल केली होती. लक्षात ठेवा, ब्रिटिश संसदेमध्ये भारतीयांना थेट प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. एवढंच नाही तर सार्वजनिक सभेचं पण एक महत्वाचं काम लक्षात ठेवा. तर शेतकऱ्यांचे प्रश्न सार्वजनिक सभेने, लक्षात ठेवा, शेतकऱ्यांचे क्वेश्चन सार्वजनिक सभेनं सनदशीर माध्यमातून मांडलेत. त्यामुळे हा पण परीक्षेला कंबाईनच्या मेन्सला प्रश्न आला होता. सनदशीर राजकारणाचा पाया घालणारी जरी बॉम्बे असोसिएशन पहिली संघटना असली तरी सगळ्यात महत्वाचं हे लक्षात ठेवा, कोणतं? की शेतकऱ्यांचे प्रश्न सार्वजनिक शेतकऱ्यांचे प्रश्न सनदशीर माध्यमातून मागणारी भारतातील पहिली संघटना कोणती आहे? तर त्या संघटनेचं नाव आहे पुणे सार्वजनिक सभा. ठीक आहे. त्यामुळे सार्वजनिक सभेने हे काम केलं होतं. पण सार्वजनिक सभेमध्ये सगळ्यात महत्वाचं 1895 मध्ये फूट पडली, लक्षात ठेवा. आणि टिळकांनी न्यायमूर्ती रानडे यांना सार्वजनिक सभेमधून बाहेर काढलं. तेव्हा रानडेंनी 1896 मध्ये, लक्षात ठेवा, डेक्कन सभेची स्थापना केली. त्यामुळे डेक्कन सभा पुढच्या काळामध्ये 1896 ला आली, जिथं न्यायमूर्ती रानडे आणि आपलं गोपाळकृष्ण गोखले हे दोघं त्याच्यामध्ये काय करत होते? काम करत होते. आणि सार्वजनिक सभेच्या माध्यमातूनच लोकमान्य टिळकांनी 1896-97 मध्ये खंडबंदीची चळवळ चालू केली. ज्यावेळेस यावर्षी कंबाईनच्या मेन्सला प्रश्न होता, खंडबंदी चळवळ चालू करणारा समाज कोणता आहे? तर सार्वजनिक सभा आहे. कोणाच्या माध्यमातून? टिळकांच्या, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने सार्वजनिक सभेचं काम राहिले. त्यामुळे सार्वजनिक सभा फुल करून जावा, त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो म्हणजे असतो, लक्षात ठेवा. वेगवेगळ्या भागामध्ये सार्वजनिक सभेच्या शाखा सुद्धा काम करायच्या, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. डेक्कन असोसिएशन ही संघटना 1851 सरदार रास्ते यांची संघटना आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे 1851 मध्ये सरदार रास्ते यांनी डेक्कन असोसिएशन नावाची संस्था काढली. मद्रास महाजन सभा 1884 ची आहे, ज्याचे अध्यक्ष रंगय्या नायडू होते, लक्षात ठेवा. त्यामुळे रंगय्या नायडू महत्वाची व्यक्ती जे मद्रास महाजन सभेचे अध्यक्ष होते. 1884 ला ह्याच्यामध्ये मद्रासमध्ये स्थापन करणारी ही महत्वाची संघटना आहे. सुब्रमण्यम अय्यर, आनंद चार्लू हे दोन महत्वाचे लोक मद्रास महाजन सभेच्या स्थापनेमध्ये आपल्याला दिसतील, लक्षात ठेवा. इंडियन असोसिएशन ही संघटना 1876 ची आहे, ज्या संघटनेचे संस्थापक आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस. आनंद मोहन बोस हे त्या संघटनेचे पहिले काय होते? सचिव होते, लक्षात ठेवा. कंबाईनला परीक्षेला क्वेश्चन होता. ठीक आहे. त्यामुळे सार्वजनिक सभा, या सार्वजनिक सभेची ऐतिहासिक सगळ्यात महत्वाचं कामगिरी म्हणजे ब्रिटिश संसदेमध्ये थेट प्रतिनिधित्व मागितलंय. हा प्रश्न येऊ शकतो 100%, लक्षात ठेवा. ब्रिटिश संसदेमध्ये थेट प्रतिनिधित्व मागणारी ही पहिली महत्वाची संघटना आहे, ज्याचं उत्तर सगळ्यात महत्वाचं परीक्षेला पुणे सार्वजनिक सभा असं येतं, लक्षात ठेवा. त्यामुळे 1875 मध्ये सार्वजनिक सभेनं ही याचिका दाखल केली होती, लक्षात ठेवा, ज्याच्यावर 21,000 लोकांच्या स्वाक्षऱ्या होत्या. थेट प्रतिनिधित्व मिळावं अशी डिमांड होती, लक्षात ठेवा, हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये. त्यामुळे ब्रिटिश पार्लमेंट आहे, या ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्यांनी डिमांड केलेली आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं सार्वजनिक सभेबद्दलचा हा महत्वाचा कीवर्ड्स लक्षात असू द्या. परीक्षेला क्वेश्चन विचारतात. आणि विशेष म्हणजे त्या सभेचा महाराष्ट्रासोबत संबंध आहे, कारण पुण्यामध्ये काम करणारी महत्वाची सभा आहे, ज्यांच्याकडं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन घेण्याची जबाबदारी होती, लक्षात ठेवा. पहिलं अधिवेशन घेण्याची जबाबदारी पुण्यामध्ये कुठल्या सभेकडे होती? सार्वजनिक सभा. आणि त्या व्यक्तीचं नाव होतं सीताराम हरी चिपळूणकर, ज्यांच्याकडे ती जबाबदारी देण्यात आली होती. ठीक आहे. त्यामुळे हे महत्वाचं आहे, जे की परीक्षेला आपल्याला क्वेश्चन विचारतील. सगळ्यात महत्वाचं अंतिम टप्प्यात आपल्या नोट्सचं काम आलंय, लक्षात ठेवा. इतिहास दर्पण नावानं आपल्या क्लास नोट्स लवकरच तुमच्या हातामध्ये मी सुपूर्द करणार आहे, ज्याचा आजपर्यंत सगळ्यात महत्वाचं सगळ्या मुलांनी खूप त्या नोट्सला प्रेम केलं, लक्षात ठेवा. प्रत्येक मुलं अभ्यासामध्ये त्या नोट्सचा वापर करत आलेत. खूप चांगला रिस्पॉन्स आजपर्यंत तुमच्याकडून मिळाला. पण सुंदर अशी क्लास नोट्स इतिहास दर्पण नावानं, ज्याच्यामध्ये आधुनिक भारत आणि महाराष्ट्र दोन्ही एकत्र केलंय, लक्षात ठेवा. आणि खूप चांगल्या पद्धतीने डिझाईन केलेली नोट्स जे परीक्षाभिमुख असणार आहे आणि ज्याच्या माध्यमातून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल, लक्षात ठेवा. तर इतिहास दर्पण या नावानं लवकरच तुमच्या हातामध्ये देणार आहे. आणि आपलं समाज सुधारक हे पुस्तक सध्या उपलब्ध आहे, लक्षात ठेवा. समाज सुधारक या घटकाचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक मदत करेल. काल राज्यसेवा पूर्वला सुद्धा झालेले जे काही क्वेश्चन होते कंबाईनच्या मेन
रेंजचे क्वेश्चन तुम्हाला या पुस्तकातून सापडतील लक्षात ठेवा. डॉक्टर भांडारकरांचा क्वेश्चन असेल लक्षात ठेवा, रावसाहेब मंडलिकांचा क्वेश्चन असेल, शाहू महाराजांचा क्वेश्चन असेल, हे क्वेश्चन तुम्हाला इथं भेटतील जे की परीक्षेला आताच क्वेश्चन येऊन गेलेले आहेत लक्षात ठेवा. असे सध्या 2 पुस्तकं महत्वाचे आहेत ज्यांच्यातून सगळ्यात महत्वाचं तुम्हाला ते उपलब्ध करून दिलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, तर पुढचा क्वेश्चन आहे खाली विधानाचा विचार करा आणि अयोग्य विधान ओळखा. लक्षात ठेवा 1857च्या उठावातील एक महत्वाचे नेते असणारे कुंवर सिंह उत्तर प्रदेशातील होते. आता पहिलं वाक्य चुकीचं आहे कारण ते उत्तर प्रदेशातील नव्हते, कारण कुंवर सिंह आणि त्यांचा मुलगा अमर सिंह या 2 लोकांनी 1857च्या उठावात नेतृत्व केलं होतं एका ठिकाणी आणि तो ठिकाण होतं बिहार. लक्षात ठेवा बिहारमध्ये असलेलं जगदीशपूर नावाचं ठिकाण होतं. तर जगदीशपूर या ठिकाणी ते नेतृत्व करताना दिसतात आणि जिथं आरा नावाचं ठिकाण आहे लक्षात ठेवा, जिथे इंग्रजांसोबत त्यांची काय झाली होती, लढाई झाली होती. 70-80 वर्षाचे हे कुंवर सिंह होते जे इंग्रजांसोबत लढत होते. त्यामुळे पहिलं विधानच अयोग्य आहे लक्षात ठेवा. चित्तोड हा 1857च्या उठावाने प्रभावित झालेला नव्हता. आता हे बरोबरच आहे कारण चित्तोडमध्ये 1857चा उठाव झालाच नव्हता, त्यामुळे हे विधान चुकीचं नाहीये, हे बरोबरच आहे. पण तुम्हाला सांगितलं अयोग्य विधान ओळखा म्हणून लक्षात ठेवा फक्त हे अयोग्य आपल्याला सांगता येईल. म्हणजे सगळ्यात महत्वाची तुम्हाला एक कवर मुद्दा होईल लक्षात ठेवा. 1857चा उठाव आणि त्या 57च्या उठावाचे काय नेते. ठीक आहे. त्यामुळे 1857चा उठाव आणि 1857च्या उठावाचे नेते हा मुद्दा महत्वाचा आहे ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. आपण 2 नंबरच्या पॉइंट म्हणजे टॉपिक मध्ये आपण 2 नंबरचं जे व्हिडिओचं युट्यूबचं लेक्चर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळेच 1857च्या उठावातले नेते दिलेत. विशेष म्हणजे त्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातले सुद्धा नेते दिलेत, ते पण व्यवस्थित करा. आता चित्तोड हा नव्हता जो की पूर्वेकडचाच भाग आहे लक्षात ठेवा, पश्चिमेकडचा भाग आहे. पण सगळ्यात महत्वाचं मध्य भारत आणि उत्तर भारत लक्षात ठेवा. त्यामुळे उत्तर भारत आणि मध्य भारत हा 1857च्या उठावाचा केंद्रबिंदू राहिला होता. कारण उत्तर आणि मध्य भारतच का केंद्रबिंदू राहिला, कारण अगोदरचे उठाव जे होते का 57च्या अगोदरचे जे की पश्चिम भारतात, दक्षिण भारतात आणि पूर्व भारतात झाले होते, जे इंग्रजांना दडपून टाकायला सहज यश मिळालं होतं. त्यामुळे आपल्या लोकांनी उठावाचं केंद्रच बदललं कारण लोकेशन बदललं होतं. अगोदरचे उठाव सहज दडपून टाकले होते म्हणून आपल्या लोकांनी उत्तर आणि मध्य भारतामध्ये उठाव केलेले दिसतील लक्षात ठेवा. त्यामुळे उठावाचा केंद्रबिंदू हा उत्तर आणि मध्य भारत असलेला आपल्याला दिसतो, तिथे 1857चे उठावाचे केंद्र होते. पण 2 नंबरच्या याच्यामध्ये सगळे नेते आलेत, ते नेते बघा ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. खालीलपैकी योग्य जोड्या लावा लक्षात ठेवा. तर ब्रिटिश इंडियन असोसिएशनचे पहिले अध्यक्ष राधाकांत देव, मद्रास महाजन सभेचे संस्थापक गजलू चट्टी, इंडियन असोसिएशनचे संस्थापक सुरेंद्रनाथ बॅनर्जी. सांगा आता उत्तर काय आणि तुम्हाला योग्य जोड्या ओळखायच्या आहेत. पहिली जोडी, दुसरी जोडी, तिसरी जोडी काय बरोबर आहे. तर त्यातलं सगळ्यात महत्वाचं पहिलं ब्रिटिश इंडियन असोसिएशन या संघटनेवर आताच राज्यसेवेला प्रश्न आला होता म्हणून हा प्रश्न इथं टाकला लक्षात ठेवा. या संघटनेची स्थापना 1851ला झाली, त्याचे पहिले अध्यक्ष राधाकांत देव होते बरोबर. ठीक आहे. त्यानंतर मद्रास महाजन सभेची स्थापना 1884ला झाली होती, त्याचे अध्यक्ष गजलू चट्टी, हे मात्र चूक आहे कारण गजलू चट्टी 1849 साली स्थापन झालेल्या मद्रास नेटिव्ह असोसिएशनचे संस्थापक होते. त्यामुळे मद्रास नेटिव्ह असोसिएशन नावाची जी संघटना 1849ची त्याचे संस्थापक गजलू चट्टी होते. मद्रास महाजन सभेचे संस्थापक 2 लोक सुब्रमण्यम अय्यर लक्षात ठेवा, त्यानंतर आनंद चार्लू. त्यामुळे आनंद चार्लू सुब्रमण्यम अय्यर संस्थापक होते. पण पहिले अध्यक्ष कोण होते, रंगय्या नायडू. आताच पाठीमागं तुम्हाला सांगितलं तर रंगय्या नायडू हे पहिले काय होते, अध्यक्ष होते. म्हणजे याचा अर्थ ब गेला लक्षात ठेवा. आता ब गेलेला पर्याय तुम्हाला 2 ठिकाणी दिसेल, याचा अर्थ 4 नंबर आणि 3 नंबर उत्तर असू शकत नाही कारण ब चुकीचा आहे लक्षात ठेवा. आता अ आपल्याला बरोबर माहित आहे त्यामुळे क आपण बघूया. इंडियन असोसिएशन ही संघटना 1876ला होती, त्याचे संस्थापक सुरेंद्रनाथ बॅनर्जी बरोबर आहे. मग याचा अर्थ अ आणि क बरोबर, अ आणि क बरोबर असलेला 2 नंबर पर्याय आहे. ठीक आहे. त्यामुळे अ आणि क लक्षात ठेवा. इंडियन असोसिएशन ही भारतातील पहिली संघटना आहे लक्षात ठेवा ज्या संघटनेनं ऑल इंडिया लेवलला पहिला आपला काय उभा केला, लढा उभा केला आणि ऑल इंडिया लेवलला चळवळ उभी करणारी आपल्या भारतातील पहिली संघटना कोणती आहे, इंडियन असोसिएशन. ज्या इंडियन असोसिएशनचे संस्थापक सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते, ज्यांचा इटलीच्या यंग इटली संघटनेसोबत संबंध होता लक्षात ठेवा. जोसेफ मॅजिनीची संघटना, ज्या संघटनेपासून त्याने
आपल्या विद्यार्थ्यांवर राष्ट्रवादाचा प्रभाव निर्माण केला। त्या प्रभावापासून ऑल इंडिया लेवलला लिटनच्या कारभाराच्या विरोधात, लिटन तेव्हा भारताचा व्हाईसराय होता, त्याच्या विरोधात त्यांनी चळवळ उभा केली आणि मग बऱ्याचशा गोष्टी त्यांनी मान्य करून घेतल्या होत्या। ठीक आहे, बरं, आणि सविशेष म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, सुरेंद्रनाथ बॅनर्जी ICS परीक्षा पास होते, त्यांना क्षुल्लक कारणाने इंग्रजांनी घेतलं नव्हतं, क्षुल्लक कारणामुळे काढून टाकलं होतं, लक्षात ठेवा। पण बरं झालं इंग्रजांनी त्यांना काढून टाकलं ICS पदावरून, कारण का राष्ट्रवादाची चळवळ भारतात पहिल्यांदा उभा करण्याचं श्रेय ज्या माणसाकडे जातं त्या माणसाचं नाव आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी। जर हे सर्व्हिसमध्ये गेले असते चळवळ उभा राहिली नसती, लक्षात ठेवा। एवढं अन्यायाच्या धोरणाच्या विरोधात पण काम नसतं झालं, पण इंग्रजांनी त्यांना न घेणं आणि अन्यायाच्या विरोधात त्यांनी पेटून उठणं, ह्या गोष्टी एकाच काळात झाल्या। म्हणून सुरेंद्रनाथ बॅनर्जी महत्वाची व्यक्ती आहेत ज्यांनी ऑल इंडिया लेवलला आपल्या लोकांसाठी एक व्यासपीठ तयार करण्याचा प्रयत्न केला, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतात, कारण ती संघटना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची पहिली पायरी आहे। त्यांनी भारतामध्ये नॅशनल कॉन्फरन्स आयोजित केल्या, या नॅशनल कॉन्फरन्स सुद्धा भारतीय राष्ट्रीय चळवळीमध्ये महत्वाच्या राहिल्या, कारण आपल्यासाठी एक व्यासपीठ त्या निमित्तानं स्थापन झालं। त्यामुळे अ आणि क हे या प्रश्नाचं काय उत्तर आहे। त्यानंतर गोपाळ हरी देशमुख त्यांच्याबद्दल सारखं प्रश्न येतात, म्हणून हा बी प्रश्न टाकला। 2 वाक्यात कोणतं वाक्य चुकीचं आहे लक्षात ठेवा। त्यांनी इंदुप्रकाश, लोकहितवादी आणि ज्ञानोदय हे वर्तमानपत्र सुरू केले। ज्ञानोदय यांचं नव्हतं, हेनरी व्हॅलेंटाईन यांचं होतं, जे ज्ञानोदय नगरवरून प्रकाशित व्हायचं, जे की एक ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणारं एक महत्वाचं न्यूजपेपर होतं ज्ञानोदय। त्यामुळे ज्ञानोदय लोकहितवादींनी सुरू केलं नाही। इंदुप्रकाश हे विष्णू शास्त्री पंडितांचं आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे विष्णू शास्त्री पंडितांचं इंदुप्रकाश होता, जे एक व्यासपीठ म्हणून काम करायचं प्रार्थना समाजाचं। ठीक आहे, त्यानंतर लोकहितवादी हे त्यांचं टोपण नाव पण होतं आणि त्यांनी त्या नावानं वर्तमानपत्र पण चालू केलं, पण ज्ञानोदय त्यांचं नाही, इंदुप्रकाश त्यांचं नाही, लक्षात ठेवा। आता ज्ञानप्रकाश चालू करायला मदत केली हे महत्वाचं आहे, कारण ज्ञानप्रकाश कृष्णाजी रानडे यांचं होतं, ती चालू करायला त्यांची मदत राहिली होती आणि त्यांनी चालू करायला पण ती मदत केलेली। त्यांचं असं मत होतं, देशात स्वातंत्र्य नांदल्याशिवाय देशांची आर्थिक स्थिती सुधारणार नाही, त्यामुळे ब्रिटिशांनी भारतीयांना आपला राजकीय हक्क घेतला पाहिजे, लक्षात ठेवा। हे विधान मात्र बरोबर आहे, पण चुकीचं विधान तुम्हाला निवडायचं आहे, लक्षात ठेवा। याचा अर्थ पहिलं चुकीचं आहे, म्हणून त्याचं उत्तर तुम्हाला दिसेल अ फक्त, लक्षात ठेवा। कारण बरोबर शोधायला नाही सांगितलं, चुकीचं सांगितलंय, त्यामुळे अ फक्त चुकीचं आहे, लक्षात ठेवा। आता आर्थिक स्थिती हे महत्वाचं आहे, यांचा शब्द लक्षात ठेवा। त्यामुळे ब्रिटिशांनी जे भारताचं आर्थिक शोषण केलं त्याच्याबद्दल लिहिणारे सुद्धा लोकहितवादी महत्वाची व्यक्ती राहिले होते। त्यामुळे लोकहितवादींनी जे विचार मांडले त्या विचारांवर परीक्षेला क्वेश्चन असतात। त्यामुळे लक्ष्मी विलायतेला चालली हा महत्वाचा शब्द त्यांनी तिथं वापरला होता, लक्षात ठेवा। लक्ष्मी ज्ञान नावाचा त्यांचा महत्वाचा ग्रंथ होता आणि ग्रामरचना हा सुद्धा त्यांचा महत्वाचा ग्रंथ आहे, ज्यांनी ज्या ग्रंथामध्ये आपल्या आर्थिक शोषणाबद्दल लिहिले, लक्षात ठेवा। त्यामुळे भारताच्या आर्थिक शोषणाबद्दल विचार मांडणारे लोकहितवादी सुद्धा एक महत्वाची व्यक्ती आपल्याला दिसते, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे प्रभाकर नावाच्या वर्तमानपत्रासोबत लोकहितवादी यांचा संबंध आहे, कारण लोकहितवादी अशी व्यक्ती राहिली, लक्षात ठेवा, ज्यांनी तर्कनिष्ठ विचार मांडले, प्रबोधनवादी विचार मांडले आणि ते एक महत्वाचे समाज सुधारक सुद्धा होते। एवढंच नाही तर ते विचारवंत सुद्धा होते। या सगळ्या सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीमधलं एक महत्वाचं नाव आपल्याला लोकहितवादी यांच्या रूपाने दिसतं, लक्षात ठेवा। प्रभाकर या वर्तमानपत्रासोबत त्यांचा संबंध आहे, कारण हे वर्तमानपत्र जरी भाऊ महाजन यांचं असलं तर या वर्तमानपत्रामध्ये सुरुवातीला ज्यांनी लेखन केलं ते व्यक्ती लोकहितवादी आहेत। लोकहितवादी या टोपण नावाने ते लिहायचे आणि लोकहितवादी या टोपण नावाने त्यांचं एक वर्तमानपत्र होतं, लक्षात ठेवा। इंदुप्रकाश हे सामाजिक सुधारणांचा पुरस्कार करणारं नियतकालिक जरी विष्णू शास्त्री पंडितांचं असलं तरी त्याच्यासोबत सुद्धा संबंध लोकहितवादी यांचा आहे, लक्षात ठेवा। ज्ञानप्रकाश या स्थापनेमध्ये सुद्धा सगळ्यात महत्वाची त्यांची भूमिका राहिली आहे। त्यामुळे ज्ञानप्रकाश हे जरी कृष्णाजी रानडे यांचं असलं तरी त्यासोबत महत्वाची व्यक्ती लोकहितवादी संबंधित आहेत, कारण चालू करायला त्यांनी मदत केली आहे। त्यानंतर लोकहितवादी या नियतकालिकासोबत सुद्धा नियतकालिक होता त्यांचा संबंध होता, कारण ते त्यांनी चालू केलं होतं। त्यामुळे लक्षात ठेवा, शतपत्रे, हितेच्छू, लोकहितवादी आणि प्रभाकर यासोबत त्यांचा संबंध राहिलाय। हितेच्छू आणि प्रभाकर हे महत्वाचे आहेत। प्रभाकर भाऊ महाजन यांचा हितेच्छू त्यांनी चालू केलेलं स्वतःचं, आणि शतपत्रे लक्षात ठेवा ज्याच्यामध्ये 108 पत्र आहेत, ज्याच्यामध्ये समाज प्रबोधनकार लेखन त्याच्यामध्ये केलंय। हिंदू धर्मातल्या रूढी प्रथा परंपरा याच्याबद्दल प्रबोधनवादी विचार त्यांनी शतपत्राच्या माध्यमातून मांडले, लक्षात ठेवा। त्यामुळे स्त्री शिक्षण, स्त्री मुक्तीसाठी त्यांनी प्रचार केला। नंतर नगर वाचन मंदिराच्या स्थापनेमध्ये पुण्यामध्ये त्यांचा सहभाग होता, लक्षात ठेवा। प्रार्थना समाजाच्या कार्यालय त्यांनी
त्यांनी पाठिंबा दिला, त्यामुळे 35 वेगवेगळ्या ग्रंथ सुद्धा त्यांनी लिहिलेले आपल्याला दिसतील, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे शतपत्र 108 पत्र त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेत, ज्यावर प्रबोधनकादी सगळं लिखाण आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. त्यामुळे गोपाळ हरी देशमुख त्यांच्याबद्दलची प्रभाकर साप्ताहिक असेल किंवा शतपत्रे असतील ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर समाज सुधारला पाहिजे असं मत गोपाळ हरी देशमुख यांचं राहिलं होतं. आणि हेच गोपाळ हरी देशमुख पुढे आर्य समाजाचे सुद्धा मुंबई शाखेचे काय होते, अध्यक्ष होते, लक्षात ठेवा. त्यामुळे आर्य समाजाच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी काम केलंय. रानडे यांच्या सोबत सुद्धा त्यांचं काम राहिले महाराष्ट्रामध्ये, त्यामुळं त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे त्यांच्याबद्दलची सगळी माहिती काय करा, लक्षात असू द्या. त्यानंतर स्वदेशी चळवळीचे तत्कालिक कारण काय होतं. आता स्वदेशी चळवळ लक्षात ठेवा, 1905 ला बंगालची फाळणी झाली आणि त्या बंगालच्या फाळणीला विरोध म्हणून जी भारतीय लोकांनी मुवमेंट चालू केली त्याच मुवमेंटचं नाव होतं स्वदेशी चळवळ. त्यामुळे स्वदेशी चळवळीवर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. त्यामुळे लॉर्ड कर्झनने केलेली बंगालची फाळणी, लोकमान्य टिळकांना झालेल्या 18 महिन्याची सक्त मजुरीचा काय संबंध नाही. लाला लजपत राय अजित सिंग यांची अटक हद्दपारी काय संबंध नाही. चाफेकर बंधूंना झालेली फाशी काय संबंध नाही. लॉर्ड कर्झनने केलेली बंगालची फाळणी हेच 1905 ला स्वदेशी चळवळी चालू झाली त्याचं मुख्य कारण आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, बंगालची फाळणीला विरोध म्हणून सुरू झालेली मुवमेंट होती. त्यामुळे बंगालची फाळणी करणं हेच स्वदेशी चळवळ चालू करण्याचं तात्कालिक काय कारण आहे. ठीक आहे. मग आता परीक्षेला क्वेश्चन विचारतात स्वदेशी चळवळीबद्दल. आता एक लक्षात ठेवा, बंगालची फाळणी झाली 16 ऑक्टोबर, तो दिवस प्रत्यक्ष राष्ट्रीय शोक दिन म्हणून पालन करण्यात आला. ठीक आहे. 16 ऑक्टोबर हा शोक दिन आहे, ज्या दिवशी लोकांनी रस्त्यावर येऊन हरताळ वगैरे पुकारला आणि लोकांनी आपल्या चळवळीला सुरुवात केली. आता स्वदेशी चळवळ ही आपल्या भारतातील पहिली राष्ट्रीय चळवळ आहे. हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. पहिली राष्ट्रीय चळवळ आहे, ज्या चळवळीमध्ये सगळ्यात महत्वाचं बंगालमधल्या सर्व लोकांनी भाग घेतला, जिथं जहाल गटाचं नेतृत्व सुद्धा याच काळामध्ये आपल्या देश पातळीवर उदयाला आलं. स्वदेशी चळवळ भारतभर घेऊन जाण्याचं योगदान 2 लोकांकडे जातं, एक लोकमान्य टिळक आणि दुसरे लाला लजपत राय. त्यामुळे लाला लजपत राय आणि लोकमान्य टिळक या 2 लोकांनी चळवळ भारतभर घेऊन गेले. मग आता परीक्षेला क्वेश्चन काय असतो, स्वदेशी चळवळीचं नेतृत्व आणि स्वदेशी चळवळीचं ठिकाण यांच्या काय लावा, जोड्या लावा, लक्षात ठेवा. मग पहिला महत्वाचा मुद्दा जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा सगळ्यात महत्वाचा पहिला प्रांत आपल्याला लागतो बंगाल. बंगालमध्ये ही चळवळ पुढे घेऊन जाण्याचं काम कोणी केलं, तर 2 लोकांनी केलं, लक्षात ठेवा. सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी केलं आणि कृष्णकुमार मित्रा यांनी केलं. तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी, कृष्णकुमार मित्रा यांचं संजीवनी नावाचं वर्तमानपत्र होतं आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचं बंगाली नावाचं न्यूजपेपर होतं, लक्षात ठेवा. ज्याच्या माध्यमातून त्यांनी सरकारच्या विरोधात आणि बहिष्कार हा मुद्द्याला खूप फोकसमध्ये आणलं. ठीक आहे. बंगालमध्ये नेतृत्व करणारे हे होते. त्यानंतर दिल्लीमध्ये नेतृत्व करणारे कोण होते, लक्षात ठेवा. तर दिल्लीमध्ये नेतृत्व करणारा सय्यद हैदर रजा नावाचा व्यक्ती होते. तर सय्यद हैदर रजा यांनी दिल्लीमध्ये काय केलं होतं, नेतृत्व केलं होतं. त्यानंतर मद्रासमध्ये नेतृत्व करणारे कोण होते, तर मद्रासमध्ये नेतृत्व करणारे चिदंबरम पिल्लई होते, लक्षात ठेवा. तर चिदंबरम पिल्लई यांनी तिथं स्टीम नेव्हिगेशन कंपनी काढली होती आणि स्टीम नेव्हिगेशन कंपनीच्या माध्यमातून त्यांनी स्वदेशीला तिथं काय दिला होता, पाठिंबा दिला होता. आता स्टीम नेव्हिगेशन कंपनी कोणाची आहे हा परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर मद्रासमध्ये चिदंबरम पिल्लई यांची आहे. त्यानंतर मुंबई प्रांतात नेतृत्व करणारे कोण होते, आता मुंबई प्रांतामध्ये नेतृत्व करणारे होते लोकमान्य टिळक, लक्षात ठेवा. त्यानंतर शिवराम पंत परांजपे होते. त्यानंतर महादेव बोडस होते, लक्षात ठेवा. त्यानंतर सुधा जोशी नावाच्या महिला होत्या. ठीक आहे. तर असे सगळ्या लोकांनी सगळ्यात शिवराम पंत परांजपे टिळक तर या सगळ्या लोकांनी मुंबईमधून काय केलं होतं, नेतृत्व केलं होतं. त्यामुळे बंगाल, दिल्ली, मद्रास आणि मुंबईमध्ये कोणकोणते लोक नेतृत्व करतात ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे ही सगळी इन्फॉर्मेशन काय करा, लक्षात ठेवा, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. ठीक आहे. त्यामुळे स्वदेशी चळवळ महत्वाची आहे. त्यानंतर आमार सोनार बांगला हे गीत होतं, लक्षात ठेवा. तर आमार सोनार बांगला हे गीत कोणी लिहिलं होतं, तर लिहिणारे व्यक्ती होते रवींद्रनाथ टागोर. त्यामुळे आमार सोनार बांगला महत्वाचा आहे, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. त्यानंतर लक्षात ठेवा, स्वदेश बांधव समिती कोणाची होती, आता स्वदेश बांधव समिती अश्विनी कुमार दत्त यांनी 12 सालमध्ये स्थापन केली होती, लक्षात ठेवा. त्यामुळे अश्विनी कुमार दत्त यांची स्वदेश बांधव समिती महत्वाची आहे. त्यानंतर बंगालमध्ये केमिकल स्टोअर्स, स्वदेशी केमिकल स्टोअर्स कोणी काढलं होतं, तर केमिकल स्टोअर्स काढणारे
PC रे नावाचे व्यक्ती होते, लक्षात ठेवा. त्यामुळे PC रे नावाचे व्यक्ती महत्वाचे आहेत, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. आमार सोनार बांगला, स्वदेश बांधव समिती आणि केमिकल स्टोअर्स हे महत्वाचं आहे. तेव्हा एवढंच नाही तर लक्षात ठेवा, टिळकांनी चालू केलेली शिवजयंती तेव्हा फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर बंगालमध्ये सुद्धा घेऊन जाण्याचं काम एका व्यक्तीला जातं, लक्षात ठेवा. त्या व्यक्तीचं नाव होतं सखाराम गणेश देऊसकर. त्यामुळे सखाराम गणेश देऊसकर नावाची व्यक्ती महत्वाचे आहेत, ज्यांनी सगळ्यात महत्वाचं ही सखाराम गणेश देऊसकर या व्यक्तींनी शिवजयंती उत्सव स्वदेशी चळवळीमध्ये बंगालमध्ये साजरा केला होता. त्यामुळे दशेर कथा नावाचं त्यांचं पुस्तकही होतं, त्या पुस्तकावर सरकारनं बंदी आणली होती. टिळक हे त्यांचे गुरु होते, लक्षात ठेवा. पण त्या व्यक्तीला बंगालचं लोकमान्य टिळक म्हणलं जातं. अशी व्यक्ती म्हणजे सखाराम गणेश देऊसकर, लक्षात ठेवा, ज्यांनी शिवजयंती उत्सव बंगालमध्ये साजरा केला. त्यामुळे स्वदेशी चळवळ ही मोठ्या प्रमाणात बंगालमध्ये आणि देशभर घेऊन जाण्याचं काम जहाल गटाचं होतं, पण वेगवेगळ्या भागामध्ये लोक नेतृत्व करत होते. त्यामुळे इंग्रजांच्या विरोधात पहिली राष्ट्रीय चळवळ जर कधी उद्याला आली असेल तर कर्जननं केलेल्या बंगालच्या फाळणीनंतर, लक्षात ठेवा. त्यामुळे कर्जननं जी बंगालची फाळणी केली तेच प्रमुख तत्कालिक कारण राहिलं, ज्याच्यामुळे स्वदेशी चळवळीला सुरुवात केली. त्यामुळे 7 ऑगस्ट 1905 ला स्वदेशी चळवळ कलकत्तामध्ये चालू झाली आणि 2 गोष्टीवर आपण बहिष्कार टाकला, मँचेस्टरचं कापड आणि लिव्हरपूलचं मीठ, लक्षात ठेवा. तेव्हा प्रश्न विचारतील, स्वदेशी चळवळीमध्ये आपण पहिल्यांदा कोणत्या वस्तूवर बहिष्कार टाकला? मँचेस्टरचं कापड आणि लिव्हरपूलचं मीठ, लक्षात ठेवा. नंतर बंगालची फाळणी 1905 ला कर्जननं केली, ती याचं तत्कालिक कारण ठरली, लक्षात ठेवा. विदेशी वस्तूंचा बहिष्कार आणि स्वदेशीला मान्यता ह्या 2 एकाच नाण्याच्या 2 बाजू या चळवळीच्या प्रमुख आकर्षण राहिल्या. त्यामुळे लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक, अरविंद घोष, बिपिनचंद्र पाल हे जहाल प्रमुख नेते या चळवळीमध्ये केंद्रस्थानी होते, लक्षात ठेवा. विदेशी कपडाची होळी, विदेशी कपडाची पहिली होळी पुण्यामध्ये पेटवली कुणी? सावरकरांनी. त्या दिवशी विजयादशमी दसरा सण होता, लक्षात ठेवा. लोकमान्य टिळक आणि शिवरामपंत परांजपे तेव्हा उपस्थित होते. मुंबई प्रेसिडेन्सी मधली पहिली होळी पुण्यात पेटवली गेली आणि सावरकरांनी ती पेटवली, लक्षात ठेवा. स्वदेशी वस्तूंचा प्रचार, त्यामुळे स्वदेशी सहचारणी सभा लोकमान्य टिळकांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली. त्यामुळे स्वदेशी सहचारणी सभा कोणाची आहे यावर पण परीक्षेला क्वेश्चन आला होता. राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार, सभा, मिरवणुका याचा निदर्शन याचा पण सगळ्यात महत्वाचा उल्लेख इथं करावा लागेल. वंदे मातरमचे नारे या काळात फेमस राहिले, ज्यामुळे राष्ट्रवादाची भावना लोकांमध्ये प्रसारित करण्याचं काम या चळवळीनं पहिल्यांदा केलं, लक्षात ठेवा. पण पुढे हीच बंगालची फाळणी 1911 ला पंचम जॉर्ज याच्या कार्यकाळामध्ये, म्हणजे तो जेव्हा भारतात आला तेव्हा लॉर्ड हार्डिंग याच्या कार्यकाळामध्ये बंगालची फाळणी रद्द करण्यात आली, लक्षात ठेवा. ठीक आहे. पण या चळवळीमुळे भारतातल्या राष्ट्रवादाला एक नवी दिशा मिळाली, कारण का ही आपल्या भारतातील पहिली मास मुवमेंट होती की पहिली सगळ्यात महत्वाचं देशभक्तीची भावना पहिल्यांदा लोकांच्या मनामध्ये जर कधी उद्याला आली असेल तर तो काळ 1905 चा, लक्षात ठेवा. बंगालच्या फाळणीनंतर लोक एकवटले आणि रस्त्यावर येऊन ते इंग्रजांना विरोध करताना आपल्याला दिसतात. त्यामुळे स्वदेशीचा स्वीकार आणि विदेशीचा बहिष्कार हा महत्वाचा नारा या काळामध्ये एवढा गाजला टिळकांनी तो घरोघरी पोहोचवला, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे ही महत्वाची स्वदेशी चळवळ आहे जी आपल्याला 1905 ला चालू झालेली दिसते. तर सगळ्यात महत्वाचं आपलं MCQचं पुस्तक, जे की तुम्हाला वेगवेगळ्या टॉपिकवर सराव करण्यासाठी एक 5555 या नावानं सराव प्रश्न संच उपलब्ध झालाय, लक्षात ठेवा. तुम्ही पुण्यातल्या ABC चौकामधून तुम्हाला प्रत्येक दुकानामध्ये हा बुक स्टोअर मध्ये पुस्तक दिसेल. इव्हन तुम्ही ज्या शहरामध्ये असाल त्या प्रमुख विक्रेत्याकडे हे पुस्तक तुम्हाला भेटेल. जर इतिहासामध्ये अजून पण कॉन्फिडन्स येत नसेल आणि वाचलेलं तुम्हाला लक्षात राहत नसेल तर टॉपिक नुसार तुम्हाला टेस्ट करण्या आपल्या टॉपिक नुसार सराव चाचण्या या पुस्तकामध्ये उपलब्ध केलेत. एवढंच नाही तर 1, 2, 3, 4 आणि 5 अशा 5 बूस्टर टेस्ट, लक्षात ठेवा. याच्यामध्ये मिक्स स्वरूपामध्ये तुम्हाला टाकलेले आहेत. तर हे जी आपली PDF आपल्या टेलिग्रामला तुम्हाला भेटेल, जी सॅम्पल कॉपी तुम्ही बघू शकता आणि खूप चांगलं पुस्तक आहे तुमच्यासाठी डिझाईन केलंय. नक्कीच या पुस्तकाचा तुम्हाला फायदा होईल, लक्षात ठेवा. तर असं पुस्तक ऑलरेडी आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही आपल्या इतिहास विषयाला अजून चांगल्या पद्धतीने अभ्यासाचं नियोजन करू शकता आणि तुमच्या अभ्यासाला एक योग्य अशी डायरेक्शन याच्या माध्यमातून देऊ शकता, लक्षात ठेवा. त्यानंतर अखिल भारतीय पातळीवरचा राजकारणातील महात्मा गांधीजींचा पहिला प्रयोग कोणता होता? आता लक्षात ठेवा, ऑल इंडिया लेवलचा महात्मा गांधीजींचा भारतातील पहिला लढा कोणता होता? तर असहकार चळवळ, रौलट सत्याग्रह, चंपारण्य आणि दांडी यात्रा. आता चंपारण्य हा महात्मा गांधी यांचा
भारतातील पहिला लढा आहे, पण तो अखिल भारतीय स्तरावरचा नव्हता, पण भारतातील पहिला होता. आणि मग सगळ्यात महत्वाचं दांडी यात्रा नंतर आहे, असहकार पण नंतर आहे, पण त्याचं उत्तर आहे रौलट सत्याग्रह. त्यामुळे रौलट सत्याग्रह हा पहिला महात्मा गांधीजींचा लढा होता जो त्यांनी ऑल इंडिया लेवलला चालू केला. आणि त्याची ठरलेली डेट होती, लक्षात ठेवा, 30 मार्च. आणि 6 एप्रिलला राष्ट्रीय सूतक दिन पण पालन करण्यात आला आणि ऑल इंडिया लेवलला तो लढा उभा राहिला. पण ऑल इंडिया लेवलला उभ्या राहिलेल्या या लढ्यामध्ये लक्षात ठेवा हिंसात्मक गोष्टी झाल्या होत्या. कारण सगळ्यात महत्वाचं जालियनवाला बाग हत्याकांड घटना घडल्यानंतर महात्मा गांधींनी हा लढा मागे घेतला, लक्षात ठेवा. पण ह्या लढ्याचं तंत्र होतं हरताळ. या लढ्याचं तंत्र होतं हरताळ, लक्षात ठेवा. आणि ह्या लढ्याचं सगळ्यात महत्वाचं सत्याग्रह सभा महात्मा गांधीजींनी इथं स्थापन केल्या होत्या. आणि या सत्याग्रह सभेच्या माध्यमातून देशभर सगळ्या लोकांचं संघटन महात्मा गांधीजींनी केलेलं आपल्याला इथं दिसतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळं अखिल भारतीय पातळीवरचा पहिला लढा म्हणून आपण रौलट सत्याग्रहाला ओळखतो, लक्षात ठेवा. तर 1919ला रौलट कायदा झाला होता, ज्या कायद्याला महात्मा गांधीजींनी विरोध करायचं ठरवलं होतं. कारण का त्या रौलट कायद्यानं सभाबंदी, विनापरवाना अटक आणि सगळ्यात महत्वाचं तर तुम्हाला अपील करण्याचा अधिकार नाकारला होता. त्यामुळे अशा या कायद्याला विरोध झाला पाहिजे आणि निशस्त्र प्रतिकार हे महात्मा गांधीच्या चळवळीचं तंत्र होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळं सिडनी रौलट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती आणि या समितीने हा कायदा आणला होता. त्याला एकमेव भारतीय व्यक्तीनं मदत केली होती. त्या भारतीय व्यक्तीचं नाव आहे शंकरन नायर. त्या शंकरन नायर ह्या 1897ला नागपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षही होते. एकमेव भारतीय व्यक्ती होते ज्यांनी या कायद्याला सपोर्ट केला होता, लक्षात ठेवा, शंकरन नायर. पुढे परीक्षेला त्यांच्यावर प्रश्न विचारतील. त्यामुळे कायद्यामध्ये कुठल्या तरतुदी होत्या तर सगळ्यात महत्वाचं खटला न चालवता पण तुम्हाला अटक करता इंग्रजांना येणार होती, लक्षात ठेवा. अपील करण्याचा अधिकार नव्हता. प्रसार माध्यमांवर सुद्धा बंदी होती, लक्षात ठेवा. त्यामुळे महात्मा गांधीजींनी या कायद्याच्या विरोधात पहिला सत्याग्रह पुकारला आणि 6 एप्रिल 1919ला देशव्यापी चळवळ चालू झाली. त्या दिवशी सूतक दिन होता, पण 30 मार्च पासूनच त्या सगळ्या गोष्टी चालू झाल्या, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे 6 एप्रिल महत्वाची दिनांक आहे. 13 एप्रिलला बैसाखी सण होता. सगळे लोक जालियनवाला बागेमध्ये जमले आणि मग त्याच बागेवर ओडवायर आणि डायर यांनी बेछूट पद्धतीने गोळीबार केला. निरपराध लोकांना तिथं मारलं. हीच गोष्ट महात्मा गांधीला आवडली नाही, म्हणून मी ही मला एवढी चूक केली, लक्षात ठेवा, असं म्हणून त्यांनी लढा पुढे 18 एप्रिलला मागे घेतला. ठीक आहे. पंजाबमध्ये आंदोलन झालं होतं, त्यामुळे सरकारच्या विरोधात तीव्र असंतोष होता. त्यालाच महात्मा गांधी ब्लॅक बिल, ब्लॅक कायदा असंही म्हणले होते, लक्षात ठेवा. त्यामुळे काळा कायदा असं महात्मा गांधी म्हणणं होतं. रौलट समिती, देशव्यापी हरताळ आणि 13 एप्रिल, लक्षात ठेवा. परीक्षेला क्वेश्चन विचारतील. हा प्रश्न येऊ शकतो का? कारण देशभरातला महात्मा गांधीजींचा हा ऑल इंडिया लेवलचा पहिला लढा आहे, त्यामुळे परीक्षेला इथं क्वेश्चन बनणार. त्यानंतर काँग्रेस कार्यकारी समितीने काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये सविनय कायदेभंग राबवण्यास काय दिली, परवानगी दिली? तर त्या अधिवेशन होतं लाहोर, लक्षात ठेवा. मुंबई, लाहोर, लखनौ आणि त्रिपुरा. तर 1929ला लाहोर अधिवेशन होतं. पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्ष होते, लक्षात ठेवा. आणि याच अधिवेशनामध्ये ऑल इंडिया लेवलला आपण सविनय कायदेभंगाची चळवळ राबवायला काय दिली होती, परमिशन दिली होती. ठीक आहे. त्यानंतर मिठाचा भंग करून सगळ्यात महत्वाचं मिठावर असलेले अन्यायकारक कायदे मोडायचे आणि मिठावरचे कायदे मोडून सगळ्यात महत्वाचं ते अधिकार मिळवून द्यायचे, लक्षात ठेवा. हा ब्रिटिश सत्तेला दिलेलं एक आव्हान होतं. त्यामुळं लाहोरमध्ये अधिवेशन भरलं होतं. पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्ष होते. तिथंच महात्मा गांधींनाही सांगण्यात आलं तुम्ही काँग्रेस वर्किंग कमिटी स्थापन करा, ज्याच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचं पुढे त्या चळवळीची मग सुरुवात करा. तर सविनय कायदेभंगाची सुरुवात ज्या यात्रेपासून झाली त्या यात्रेचं नाव काय होतं, दांडी यात्रा. 12 मार्च ते 6 एप्रिल हा प्रवास होता. जवळपास सगळ्यात महत्वाचं 24 दिवसाची यात्रा होती. 385 किलोमीटरचं अंतर होतं. 240 मैल अंतर होतं. 78 प्रवासी सोबत होते. महाराष्ट्रातून 13 प्रवासी होते आणि असा सगळा प्रवास महात्मा गांधीजींनी त्या दांडी यात्रेच्या निमित्तानं केला होता, लक्षात ठेवा, जिथून लोक सुद्धा त्यांच्या सोबत आले होते. ठीक आहे. तर मुख्य उद्देश होता मिठाच्या कायद्याला विरोध करणं. आता बघा, रमसे मॅकडोनाल्ड यांचं एक वाक्य आहे, मिठावर लावलेले कर म्हणजे शुद्ध जुलूम जबरदस्ती आहे. त्यामुळे मिठावर लावलेले कर म्हणजे शुद्ध जुलूम जबरदस्ती कोण म्हणलं तर सगळ्यात महत्वाचं रमसे मॅकडोनाल्ड. प्रश्न आला होता हा. ठीक आहे. त्यामुळे देशभर या चळवळीचा विस्तार होता, लक्षात ठेवा. त्यामुळे शांततेच्या माध्यमातून सुरू झालेला हा लढा सगळ्यात महत्वाचं महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंगाच्या रूपानं देशभर घेऊन गेलेले आपल्याला महात्मा गांधी दिसतील, लक्षात ठेवा. त्यामुळे दांडी यात्रेबद्दल परीक्षाभिमुख सगळ्या माहिती लक्षात असू द्या, त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात.
त्यानंतर योग्य कालानुक्रम लावा. आता परीक्षेला एखादी तर घटना असते ज्याच्यामध्ये कालानुक्रम विचारतात. ऑगस्ट ऑफर होती 1940 ला, लक्षात ठेवा. आझाद हिंद सेनेची न्याय परीक्षा खटला होता आझाद हिंद सेनेवर 1945 ला. छोडो भारत चळवळ होती 1942 ला. नाविकांचा उठाव होता 1946 ला, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं पहिलं 1 नंबर आहे, त्यानंतर 3 नंबर आहे, त्यानंतर 2 नंबर आहे, त्यानंतर 4 नंबर आहे. म्हणजे 1 3 2 4 हे या प्रश्नाचं काय उत्तर आहे, लक्षात ठेवा. नाविकांच्या उठावाचं नेतृत्व BC दत्त या व्यक्तीने केलं होतं, पण उठाव बंद करण्यासाठी वल्लभभाई पटेल यांनी मध्यस्थी केली होती, लक्षात ठेवा. आझाद हिंद सेनेची न्याय परीक्षा होती 1945 ला, त्यामुळे आझाद हिंद सेनेवर तो खटला होता, लक्षात ठेवा. ऑगस्ट ऑफर आपल्याला भारताच्या व्हाईसरायने दिले होते, त्याचं नाव होतं लिनलितिगो, ज्यांच्यावर आता राज्यसेवेला प्रश्न होता. वसाहतीचं स्वराज्य आम्ही तुम्हाला देऊ असंही ते म्हणले होते, लक्षात ठेवा. आणि अंशतः घटना बनवायचा अधिकार आम्ही भारतीयांना देऊ असंही त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं होतं. आणि छोडो भारत चळवळी क्रिप्स मिशनला आलेला अपयश होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे क्रिप्स मिशनचा अपयश म्हणजे छोडो भारतची सुरुवात आहे. ठीक आहे. त्यामुळे 4 घटना महत्वाच्या आहेत, प्रश्न विचारतील. त्यामुळे तुम्ही एक टॉपिक व्यवस्थित करा. 1937 ते 1947 त्याच्यामधल्या घटना क्रमानं लावा, आणि त्याच्यावरचाही टॉपिक 27 पासून 1934 पर्यंत त्यातल्या घटना क्रमानं लावा. एक तरी प्रश्न कंबाईन पूर्वल्याच्यावर येतो. त्यामुळे 27 पासून 47 पर्यंत 20 वर्षाचा इतिहास आहे. सगळ्या घटना लिहून काढा, एखादा क्वेश्चन परीक्षेला जमतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर योग्य जोड्या लावा. वर्तमानपत्र आणि त्यांचं पुढे तुम्हाला नावं दिलेत. श्यामजी कृष्ण वर्मा त्यांचं वर्तमानपत्र कोणतं होतं? इंडियन सोशलॉजिस्ट. मादाम कामा यांचं वर्तमानपत्र तलवार. ॲनी बेझंट यांचं वर्तमानपत्र कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया. अरविंद घोष यांचं वर्तमानपत्र वंदे मातरम. म्हणजे 2 3 4 1 असं या प्रश्नाचं उत्तर आहे. तर सगळ्यात महत्वाचे 1 नंबर 2 3 4 1 लक्षात ठेवा. वर्तमानपत्रावर सोपे क्वेश्चन येतात. एखादी जोडी आपल्याला लागली तर परीक्षेला क्वेश्चन कव्हर होतात. 2025 ला कंबाईन पूर्व परीक्षेला ब्राह्मणेतर चळवळीचे वर्तमानपत्र विचारले होते. 2024च्या कंबाईन पूर्व परीक्षेला बहाला आणि देशसेवक असे 2 वर्तमानपत्र विचारले होते. म्हणजे 4 होते, त्यातले बहाला आणि देशसेवक महत्वाचे होते. बहाला होतं सगळ्यात महत्वाचं भास्कर बोपटकरांचं, देशसेवक होता अच्युत कोलटकरांचं, लक्षात ठेवा. त्यामुळे कंटिन्यू प्रश्न असतात. 2026 लाही वर्तमानपत्रावर प्रश्न येतील. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं वर्तमानपत्र आणि त्यांची माहिती लक्षात असू देत. परीक्षेला एखादा क्वेश्चन परीक्षेला जमतो. ठीक आहे. त्यानंतर 19व्या शतकामध्ये भारतीय इतिहासाची पहिल्यांदा आर्थिक दृष्टिकोनातून मांडणी करणारे कोण होते? दादाबाई नौरोजी महत्वाचे आहेत. त्यांचा ग्रंथही महत्वाचा आहे, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया. त्यांनी त्याचं आर्थिक समीक्षा केलेली आहे. न्यायमूर्ती रानडे एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स नावाचा ग्रंथ होता, त्यांनी त्याच्या माध्यमातून ते आर्थिक समीक्षा केलेली आहे. रमेशचंद्र दत्त हिस्ट्री ऑफ इंडियन इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया असं लक्षात ठेवा. इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ रमेशचंद्र दत्त यांचा आहे. RC मुजुमदार नव्हते, लक्षात ठेवा. त्यानंतर आर्थिक समीक्षा करणारे कोण होते? काल कंबाईन मेन्सला प्रश्न होता. भाऊ महाजन यांनी प्रभाकर नावाच्या वर्तमानपत्रामधून सरकारवर आर्थिक टीका केली आहे. भास्कर तरखडकर एक हिंदू या टोपण नावानं त्यांनी सरकारवर काय केले होते? आर्थिक टीका केली होती, लक्षात ठेवा, आर्थिक शोषणावर. त्यानंतर रावसाहेब मंडलिक यांनी सुद्धा त्यांच्या नेटिव्ह ओपिनियन नावाच्या वर्तमानपत्रामधून सरकारवर टीका केली होती, लक्षात ठेवा. आणि मग इतर रानडे यांचं नाव तर इथं होतच ऑलरेडी. हे सगळे लोक लक्षात ठेवा जे सरकारच्या आर्थिक शोषणाबद्दल बोलतात. त्यामुळे आर्थिक शोषणाबद्दल ज्यांनी आपले मतं मांडलेत त्यांचा विशेष अभ्यास करा, कारण सध्याच्या काळामध्ये तिथं क्वेश्चन येताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे RC मुजुमदार नव्हते. त्यामुळे अ-ब-क हे या प्रश्नाचं काय उत्तर आहे. आणि आताच कंबाईनच्या मेन्सला प्रश्न आलता, हा लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे हे लोक महत्वाचे आपल्याला सांगता येतील. तर अशा पद्धतीने आपले हे क्वेश्चन होते. ज्या क्वेश्चनच्या माध्यमातून तो एरिया कव्हर करण्याचा प्रयत्न केला. ज्या एरियावर जर पुढे प्रश्न आला तर रिव्हिजन पण तुमची झाली असेल आता, आणि सगळ्यात महत्वाचे येणाऱ्या परीक्षेमध्ये पण तुम्हाला याचा खूप फायदा होईल, लक्षात ठेवा. धन्यवाद.